स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. एनर्जीचा क्लास आहे. व्हिडिओ ऑन करा. एनर्जी पाहिजे तर व्हिडिओ ऑन करायलाच पाहिजे तुम्ही सर्वांनी. प्लीज व्हिडिओ ऑन करा. तुमचा एक थॉट तिथे क्रिएट केलेला आणि माझा एक थॉट इथे क्रिएट केलेला, ह्या एनर्जीनी तुम्हाला मला मिळवलं आहे ना. मग विचार करा, जर व्हिडिओ ऑन करून जर तुम्ही माझा क्लास केला तर किती फायदा होईल. सर्वजण व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑनचा रिझल्ट 5 दिवसांनी नक्की कळेल. सर्वजण व्हिडिओ ऑन करा प्लीज. काही लोक फक्त मला पाहायलाच आले इथे ग्रुपला. काही लोक मलाच पाहायला जुळले आहे. व्हिडिओ ऑन करा. मी क्लास घेऊ शकणार नाही व्हिडिओ ऑफ राहील तर. मी माझा व्हिडिओ ऑफ करून शिकवला तर जमेल का? तुम्हाला आवडत बिलकुल नाही असेल मॅडम, 2 मिनिट फक्त. मी व्हिडिओ ऑफ करून मग शिकवते तुम्हाला, आवडत असेल तर. बिलकुल नाही मॅडम. नको ऑन या मॅडम, लाईव्ह या लाईव्ह. व्हिडिओ ऑन करा प्लीज. काही लोक सगळे व्हिडिओ ऑफ करून बसले. राणी गायकवाड मॅडम या व्हिडिओ समोर. तुम्ही व्हिडिओ समोर आले की मला पण इंटरेस्ट येईल ना शिकवण्यामध्ये. मला पण तुमची एनर्जी कळू द्या ना. माझ्यासोबत जुळण्याचा उद्देश तर कळू द्या तुमचा. कोणत्या उद्देशाने जुळले तुम्ही माझ्यासोबत. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा प्लीज. दोन मिनिट देते. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन नाही तर रिझल्ट येणार नाही. किती वेळा रिपीट करायचं. प्लीज करा व्हिडिओ ऑन. थँक्यू मॅडम. करायचा क्लास सुरू. हो करा. स्माइल वेलकम. मी जोशना चव्हाण, लाईफ कोच तुमच्या समोर प्रेझेंट आहे एका सकारात्मक जॉईन ऊर्जेसोबत. हो जाओ, जॉईन हो जाओ. माझ्या जॉईन हो जाओ चेहऱ्यावर भाभी. जी स्माइल आहे ती स्माइल तुम्हाला पाहिजे का? ही सेम स्माइल तुम्हाला पाहिजे का? हो. प्राची थोडं अनम्यूट करून घेशील. अनम्यूट कर. माझ्या चेहऱ्यावरची स्माइल तुमच्या चेहऱ्यावर क्रिएट करायची आहे का? मग क्रिएट करायची असेल तर व्हिडिओ ऑन तर करायला लागेल ना. व्हिडिओ ऑफ मध्ये कसा होईल? स्टुडंट आहे तर मग टीचरला कसा इंटरेस्ट येणार आहे शिकवण्यासाठी? छोटे मुलं तरी ऐकून घेतात. आता माझ्यासमोर राहिले असते तर मी पनिशमेंट केली असती थोडी तरी काही. पण तुम्ही तर लांब आहे माझ्या इथे, पनिशमेंट पण नाही करतायत. मॅडम मी थोडी बाहेर चालली. 10-15 मिनिट राहू व्हिडिओ शकते. ऑन करा. मॅडम प्लीज व्हिडिओ ऑन करा. नवीन जे सर आहे प्लीज व्हिडिओ ऑन करा. 10 मिनिट गाडी काढून ठेव, मी येते. व्हिडिओ ऑन राहील तर इंटरेस्ट येईल मला, नाही तर मग तुम्ही जाऊ शकता. मला काहीही प्रॉब्लेम नाही. याच्या समोर मला बोलता नाही येणार आता. स्टॉप काही घेत आहे 2 मिनिटं. काही थँक्यू अमोल सर. काही लोक फक्त मला थोडं 2 पाहायला मिनिटं आलेले. स्टॉप घे. हो 2 मिनिटं हो. स्टॉप घे. हम्म. आणखी दोघं कशा जण आहात जॉईन होतात. सर्वजण? स्वस्त मस्त जबरदस्त आहात का? कसं जगत आहे जीवन? मस्त मस्त जिंदगी को आणि जी रहे एकदम. कि काट रहे हैं, बता दो एक बार. जो काट रहे हैं वो हैंड राइज करो, और जिनको जीना है वो मेरे साथ जुड़ जाओ आगे के लिए. जी रहे कि काट रहे जीवन को? गुड्डू गाडी काढून ठेवशील, मी येते बघ. सामान टाकून ठेव गाडीमध्ये. व्हिडिओ ऑन करा प्लीज, आय रिक्वेस्ट. व्हिडिओ ऑन करा. अमोल सर, आशुतोष सर, व्हिडिओ ऑन करा. बरं, काही लोक परीक्षा घ्यायला आलेले आहे. चला, सगळेजण चांगले आहे. माझ्या चेहऱ्यावर जो स्माइल आहे तो स्माइल पाहिजे का तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर क्रिएट करायचा आहे का? कोणी एक जण अनम्यूट करा. हा, राणी मॅडम अनम्यूट करा. माझ्या चेहऱ्यावरचा जो स्माइल आहे तो पाहिजे का तुम्हाला? हा स्माइल प्लास्टिक स्माइल नाही आहे दाखवण्यापुरता. इनर लेवल वरून प्रगट होणारा स्माइल आहे, जो आपल्याला करताच येत नाही. नॅचरली दिलाय आपल्याला, गॉड गिफ्ट आहे. पण आपण त्याला
वापरच करता येत नाही आपल्याला त्याचा. आता तो कसा करायचा ते मी सांगणार आहे तुम्हाला समोर. माझ्या जीवनाचं एकच ध्येय आहे की सगळ्यांच्या जीवनामध्ये स्माइल क्रिएट करणं. आणि हो, तू दाखवण्यापुरती स्माइल नाही, तर ते इनर लेवलवरून प्रगट होणारी स्माइल. आता ती स्माइल कशी येईल? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, कशी येईल ती स्माइल? जेव्हा नात्यांमध्ये प्रेम असतं, शरीरामध्ये आरोग्य असतं आणि खिशामध्ये पैसा असतो आणि कुठलाही टॅग न लावता जेव्हा खरेदी करण्याची ताकद तुमच्यामध्ये असते ना, तो स्माइल अपने आप चेहऱ्यावर क्रिएट होतं. नक्की ना? अनुभव करा, तुम्ही तुमच्या अनुभवातून सांगा. हेच कारण आहे. कारण मी या 5 दिवसात तुमच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करण्याचं काम करणार आहे. प्लास्टिक स्माइल मधून आलेलं जे तुम्हाला ज्या पास्ट लाईफ मधून आलेलं जे दुःख आहे ते या 5 दिवसामध्ये तुमचं ते दुःख कायमस्वरूपी मी कमी करून दाखवणार आहे. नूतन मॅडम खूप फिरत आहे रस्त्याने, बसून जा जरा, बरं वाटेल. जीवन हे जगण्यासाठी आहे. यांनी मला असं म्हटलं, यांनी मला तसं म्हटलं, याकडे लक्ष दिल्यापेक्षा तुम्ही स्वतःला काय म्हणता याकडे जर लक्ष दिलं तर जीवन आनंदी होईल की नाही होईल? नक्कीच होईल ना. मग जगून बघ जा कसा आनंद येतो जीवनाला स्वतःकडे लक्ष दिल्यानंतर. यांनी मला असं म्हटलं, यांनी मला तसं म्हटलं, याच्यापेक्षा तुम्ही स्वतःलाच काहीतरी चांगलं म्हणा आणि जीवन जगण्याचा आनंद घ्या. बघा, मला एक गोष्ट सांगा, जर एखाद्या व्यक्तीला डॉक्टरनी म्हटलं तुला कमी दिसतं आणि चष्मा देते मी तुला, ठीक आहे, मी तुला जो चष्मा देते त्या चष्म्यामधून तुला चांगलं दिसणार आहे, कारण त्याची दृष्टी कमजोर आहे आधीच. आपण त्याला म्हणतो का मला तुझा हा चष्मा दे म्हणून? कधीतरी म्हटलं का त्या व्यक्तीला? म्हणूच शकत नाही, कारण तो त्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्याने लावलाय तो चष्मा. मग तुम्हाला जर कोणी काही म्हणते तुमच्या आयुष्यामध्ये, तर काय करायचं आहे? तुम्हाला जर कोणी काही म्हटलं तर सरळ म्हणायचं, हा तुझा चष्मा आहे बाबा, तूच लाव, मला नको तुझा चष्मा. मी स्वतःचा चष्मा लावून स्वतःला मला जसं घडवायचं आहे, मला जसं बनायचं आहे, मी माझा चष्मा लावून मी माझं अनुकरण करणार आहे आणि मी माझ्या स्वतःला घडवणार आहे. त्याप्रमाणे व्हिडिओ ज्यांना ऑन नाही करायचा तुम्ही एक्झिट होऊन जाऊ शकता प्लीज. यांनी मला असं म्हटलं तसं म्हटलं नाराज होऊन बसायचं नाही, कारण तो त्याचा चष्मा असतो, त्याला त्याचा चष्मा लावून द्यायचा आहे. आपल्या आनंदाचे रिमोट दुसऱ्याजवळ कधीच द्यायचे नाही. आपण आपल्या जीवनाचं क्रिएटर आहे. आपण आपलं चॅनल बनवायचं स्वतःचं, आपलं चॅनल चालवण्याचा अधिकार आपला आहे आणि ते रिमोट आपण युज करायचं आणि त्या रिमोटवर आपल्याच चॅनलची बटन ठेवायची. मग बघा जीवन किती आनंदी होते. महत्वाचं काय आहे, व्यक्तींनी जो मल्टीपर्पज कामं करतात त्यांना फायदा होत नाही क्लासचा. हा एनर्जीचा क्लास आहे, एका वेळेस एकच काम करायला लागते. मी जर म्हटलं आता मी तुमच्यासोबत बी बोलतो आणि पुस्तक पण वाचतो तर रिझल्ट येईन का? तुम्हाला माझं बोलणं ऐकण्यास इंटरेस्ट येईन का? मग काहीतरी इंटरेस्ट येईल का तुम्हाला? नाही ना. मग ऐकून घ्या, 1 तासाचाच आहे ना, खूप वेळ काढून आपण क्लास जॉईन केला. जरी फ्रीचा क्लास असला ना तर फ्रीचा नाही, याचं महत्व मी समोर समजून सांगणार आहे तुम्हाला. आणि का बरं फ्रीचा दिला त्याचं पण रिझन सांगणार आहे तुम्हाला मी समोर. म्हणून ऐका, थोड्या वेळासाठी काम बाजूला ठेवा. आपण काय केलंय, आनंद आणि सुख यांना एकत्र केलंय. आनंद माहितीये कुठे असतो? तुमच्या इनर लेवलवर आनंद असतो. आणि सुख माहिती कशामध्ये असतं? वस्तूंमध्ये. मी घर गेलं मी सुखी झाली, मी घर घेतलं, गाडी घेतली, बंगला घेतला, मी सुखी झाली, माझ्याकडे कार आहे मी सुखी झाली, मी मोबाईल घेतला मी सुखी झाली, आनंदी झाली. पण आनंद माहितीये कुठून येतो? इनर लेवलवरून, जो वस्तूमध्ये नसतो. सुख वस्तूमध्ये आहे पण आनंद हा तुमच्यामध्ये आहे. हा तुम्हाला स्वतःमध्ये नॅचरली क्रिएट करायचा आहे. हा कुठला वस्तू घेतल्याने येत नाही. तर प्रत्येक परिस्थितीमध्ये जर तुम्हाला हसता आलं ना तर तो आनंद समजून जायचा तुम्ही जोपासला, तुमच्यामध्ये तो आनंद निर्माण झालेला आहे. जीवन जगताना त्या गुलाबाच्या फुलासारखं जगता आलं पाहिजे. कसं? त्या झाडाला इतके सारे काटे असतात, त्या काट्यातून संघर्षमय प्रवास त्या गुलाबाच्या फुलाचा बघितला का? इतकं सुंदर त्याचं तेजस्वी रूप तुमच्या सर्वांना मन मोहून टाकते. आणि त्याचा प्रवास माहितीये का किती काटेरी, याच्यातून किती संघर्षमय असतो. कितीतरी काटे त्याला, कितीतरी संघर्ष करून त्याला त्याचं रूप असं निर्माण करावं लागते. त्याचप्रमाणे आपल्यालाही आपलं जीवन तसंच बनवायचं आहे. यांनी हे म्हटलं ते म्हटलं ते म्हटलं घ्यायचं नाही, सगळं त्यांच्याजवळ वापस करायचं, खुश राहायचं आणि कुणाचाही राग मानायचा नाही, सर्वांना माफ करायचं आहे. कसं आहे ना, समाजात आणि घरात राहायचं असेल ना तुम्हाला तर डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात मधाचा गोळा ठेवला ना तर मग बघा तुमचं जीवन कसं होते. मग कुणाशी कंप्लेंट राहणार नाही कधीही आपल्याला. ठीक आहे, आता बघू आपण. चला मी म्हणते म्हणून हसून दाखवा बरं थोडं.
खरंच कुणाकुणाला हसता येते मला बघायचं आहे. हसून दाखवा थोडं. चला, मला प्लास्टिक स्माईल नको, मला खरं खरं हसून दाखवा तुम्ही. हसले का? ठीक आहे. ही आता मी तुमच्यासाठी एक 2 मिनिटाचं प्रॅक्टिकल घेते. मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करते. तुम्हाला त्या इमोजी सारखं हसून दाखवायचं आहे खरं रिअल मध्ये. मी 2 मिनिटाचं मग तुमच्यासाठी एक मेडिटेशन पण घेते. स्क्रीन दिसत आहे का प्रची? हो दिसत आहे. थोडा टाइम द्या, मी इकडे थोडं दाखवते तुम्हाला. हा इमोजी दिसला का कुणाला? बघा, याला बघून काय वाटत आहे? म्हणजे बोला आणि माझ्यासोबत तर मला बरं वाटेल. अनम्यूट करू शकता तुम्ही. अनम्यूट करा. हा इमोजी बघून तुम्हाला काय फिलिंग येत आहे? अतिशय वाटतंय. चांगलं वाटत? चेहऱ्यावर स्माईल झाली, नॅचरली स्माईल आली ना? हो. हा, चला मग आता 2 मिनिटापासून मी मेडिटेशन घेते तुमचं. हे स्माईल वाला. याच इमोजीला इमॅजिन करायचं आहे. ठीक आहे, 2 मिनिट बसायचं आहे. शुभांगी मॅडम रिपीट. पुन्हा एकदा स्माईल करायची आहे. चला बसा. थोडं पाणी प्यायचं असेल तर पिऊ शकता तुम्ही. चला बसा. ज्यांचं रेकी झालाय तो रेकीला कॉल करा. ज्यांचं रेकी नाही झालंय ते ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांचं आवाहन करा. नूतन मॅडम मेडिटेशन करू 2 मिनिटं. जिथे बसले त्याच परिस्थितीमध्ये बसायचं आहे. काही प्रॉब्लेम नाही. कुणाचा विचार नाही करायचा. स्माईल आपली आहे. आपल्याला खुश राहायचंय. कुणाजून घ्यायची नाही आणि कुणाला द्यायची नाहीये. एवढा विचार नाही करायचा. बसा, जिथे तिथेच बसायचं डोळे बंद करून. चला, डोळे बंद करून बसायचं आहे. मला नका बघू, डोळे बंद करून बसा, म्हणजे तुम्हाला रिझल्ट येईल त्याचा. अमोल सर, मला दिसा, म्हणजे मला दिसली ना तुम्ही की तुम्हाला एनर्जी नक्की कनेक्ट होईल. 5 दिवसामध्ये माझ्याजवळ प्रेझेंट आहे लेडीज. 5 दिवसामध्ये मी त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट केला. जास्त दिवस पण नाही लागले, 5 दिवसात. मला दिसा प्लीज. हा शुभांगी मॅडम, तुम्ही तर पहिले दिसा. तुम्हाला गरज आहे. तुम्ही लपता का बरं? बसा लवकर, 2 मिनिट देते मी तुम्हाला. व्हीओ मॅडम, तुमचं नाव काय आहे? नावानी जॉईन झाले तर बरं होईल मला नाव घ्यायला. राणी मॅडम, थोडं शिलाई थांबून द्या. 2 मिनिटं बसा. कुठेच मिळत नाही ही स्माईल. बघा कशी चेहऱ्यावर स्माईल क्रिएट होते. तर कुठेच नाही मिळणार. मार्केटमध्ये मिळत नाही. माझ्या टीचरनी सांगितलं होतं क्लासमध्ये, कॉन्फिडन्स जर विकत मिळाला असताना मार्केटमध्ये तर मी आणला असताना तुम्हाला 1-1 किलो दिला असता. पण ही स्माईल जर मिळाली असती ना, नक्की मी तुमच्यापर्यंत पोहोचली असती. 1-1 काय, मी 5-5 किलो देऊन दिली असती तुम्हाला. पण मिळत नाही ना. ही इथे आहे ना, इथे इथे इथून ऍक्टिव्ह करायची आहे. मग करा ना. चला करू, स्टार्ट करू. चला, डोळे बंद. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास, होल्ड अँड ब्रीद आउट. एक डीप ब्रीदिंग, होल्ड अँड ब्रीद आउट. स्लोली स्लोली बॉडी रिलॅक्स करायची आहे. पुन्हा डीप ब्रीदिंग करायची आहे. होल्ड, ब्रीद आउट. स्लोली स्लोली. व्हिज्युअलाइज करा, ब्रह्मांडातून एक दिव्य प्रकाश तुमच्या डोक्यावर येत आहे. एक दिव्य प्रकाश व्हाईट कलरचा तुमच्या डोक्यावर येत आहे. एक दिव्य प्रकाश व्हाईट कलरच्या तुमच्या डोक्यावर बघायचा आहे. डोळे बंद करा. मला नका बघू. मला बघितल्याने मीच दिसणार आहे. प्रकाश कमी दिसेल. एक दिव्य प्रकाश तुमच्या डोक्यावर प्रवाहित होत आहे. जेवढं सुंदर व्हिज्युअलायझेशन कराल ना तुम्ही, तेवढं सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. एक दिव्य प्रकाश तुमच्या डोक्यावर येत आहे. आणि बघा, आता जो इमोजी तुम्हाला दाखवला ना, तो इमोजी एकदम प्रकाशमय ऊर्जेमध्ये तुमच्या डोक्यामध्ये येत आहे. लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. स्माईल आपली आहे. पुन्हा ट्राय करा. एक दिव्य प्रकाश तुमच्या डोक्यावर येत आहे. एक दिव्य प्रकाश तुमच्या डोक्यावर येत आहे आणि त्या प्रकाशामध्ये ती स्माईल इमोजी येत आहे. जो स्माईल येत आहे
तुम्हाला मी जो दाखवला स्माईल तो स्माईल येत आहे बघा, किती सुंदर स्माईल आहे त्या इमोजीची. फक्त त्या इमोजीला बघायचं आहे, तुम्हाला नाही बघायचं आहे. स्माईल कडे लक्ष द्या त्या इमोजीच्या. बघा किती सुंदर हसत आहे तो इमोजी. तुम्हाला दाखवला तोच मी. तुमच्या जवळ आलेला आहे, तुम्ही तुमच्याजवळ पाठवून दिलेला आहे. मला पाठवता आला, मी पाठवला तुमच्याकडे. बघा तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे ती स्माईल. तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे ती स्माईल. तुमच्या पूर्ण शरीरात प्रवेश करत आहे. बघा किती सुंदर हसत आहे, किती सुंदर हसत आहे तुम्ही. तुमच्या चेहऱ्यावर किती सुंदर स्माईल आलेली आहे त्या इमोजीची. साक्षात तो इमोजी तुमच्या चेहऱ्यावर आलेला आहे. हसा, बघा त्याला, हसा. हसायचं आहे तुम्हाला त्या इमोजी सारखा. एकदा बघा तर, एकदा शरीरामध्ये जागा तर द्या त्याला. हसायचं आहे तुम्हाला. स्माईल, स्माईल. पूर्ण दुःख विसरून जा, कोणाशी मतलब नाही, फक्त तुम्ही आणि तो इमोजी. स्माईल. सो स्माईल, कीप स्माइलिंग, स्माईल. हसून घ्या, सगळं दुःखांना आज विराम देऊन हसून घ्या. फक्त हसायचं आहे, कुठलेच लक्ष द्यायचं नाही, फक्त स्माईलला बघायचं आहे. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. स्माईल तुम्हाला आणायची आहे. मी तुमच्या जवळ राहिली असती, मी गुदगुदी केली असती, पण करा इमॅजिन, मी गुदगुदी पण करत आहे तुम्हाला. स्माईल. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. बघा किती हसत आहे तो इमोजी. जो दाखवला तुम्हाला तोच इमोजी. किती सुंदर हसत आहे. त्याच्या हसण्याने साक्षात माझ्या शरीरामध्ये ती स्माईल एनर्जी क्रिएट झालेली आहे. स्माईल फक्त एनर्जी आहे आणि तुम्हाला क्रिएट करायची आहे. ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे ती, फक्त क्रिएट करायची आहे चेहऱ्यावर. तो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. सो स्माईल. हसा, पूर्ण दुःखाला विराम द्या. हसा, हसायचं आहे तुम्हाला. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. बघा मी गुदगुदी पण करत आहे मागून तुम्हाला. कीप स्माइलिंग. या स्लोली 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 वापस या आणि सांगा, हसले का नक्की सांगा. हो. कोण कोण हसलं सांगा. सगळे मला मजा आली. अनम्यूट करू शकता तुम्ही. अनम्यूट करा, अनम्यूट करा, अनम्यूट करा. विवो मॅडम तुमचं नाव टाका ना, म्हणजे नाव टाकलं की मला कळेल, बोलायला बरं होईल. ते नाव, मोबाईलचं नाव घ्यायला चांगलं नाही वाटत. एनर्जी त्या मोबाईल पर्यंत जाईल. तुमचं नाव घेईन तर माझी एनर्जी तुमच्यापर्यंत येईल, असं असतं ते. दुर्गा बोस. थोडं तिथे सेट करून घ्या. पार्टिसिपेट मध्ये येतं नाव, रिनेम म्हणून, तिथे सेट करून द्या. चला क्लास सुरू करायचा. आपलं जीवन शेतकऱ्यासारखं असलं पाहिजे. माझा मोटिवेशनल शेतकरी आहे. आता तुम्ही म्हणाल कसा, लगेच चेहऱ्यासमोर एक क्रिएट झाली असेल इमेज. शेतकरी तर गरीब आहे, गावात राहते, त्याचं घर बी व्यवस्थित नाही, तीच इमेज क्रिएट झाली असेल सगळ्यांच्या मनात. नक्कीच ना. आणि सगळ्यात जास्त पैशाची कमतरता बी शेतकऱ्याजवळच असते, हे पण सगळ्यांनाच माहित आहे. पण सांगते ना, त्या व्यक्तीसारखं जीवन ज्याला जगता आलं ना, त्याला जीवनाचा आनंद घेता येतो खरं म्हणजे. आता ते कसं मी ते समजून सांगते तुम्हाला. शेतकरी बघा, आता पेरणीचा टाइम आला, त्या शेतकऱ्याजवळ पैसा कुणाजवळ असतो, कदाचितच 100%, 90% लोकांजवळ पैसा नसतो. नक्की ना. तरी तो शेतकरी काय करतो, खूप हिमतीनं बी विकत आणतो. कदाचित जास्त पाऊस आला तरी त्याला पीक मिळणार नाही, आणि कमी पाऊस झाला तरी त्याला पीक मिळणार नाही. तरी तो शेतकरी टेन्शन घेतो का? तो तेव्हाचा विचार करतो का? आणि मी कसं करू, माझं तर नुकसानच होईल, जास्त पाऊस आला तर, कमी पाऊस आला तरी नुकसान होईल, मी पेरणी करायला जात नाही, असा जर विचार शेतकऱ्यांनी केला असता तर त्याला अनुभव आला असता का? मॅडम गेले की आहे? आहे. मी 2 मिनिटं थोडं, ते मुलगी जी आवाज देत होती ना, म्हणून तिच्या संग बोलत होते. बरं, शेतकऱ्यासारखं जीवन असलं पाहिजे आपलं. शेतकरी काय करतो मग, त्याला कुठेतरी चिंता असते का, की मी बी आणू की नाही आणू, पाणी येईल तर कदाचित माझं नुकसान होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, तो शेतकरी काय करतो माहितीये का, त्याला गहू पेरायचा असला ना तर तो गहूच नेईन, त्याला चणे पेरायचे असले तर चणेच नेईन, त्याला जर कापूस असेल तर तो तेच बी नेईल. आणि मग जो ते नेईल, जे ते जमिनीमध्ये टाकेल, तेच त्याला मल्टिप्लाय होऊन मिळेल की नाही मिळेल. नक्की ना. मग दुसरं महत्वाचं कारण बघा, आपण याच्यातून शिकणार काय ते सांगते मी. दुसरं कारण काय आहे, शेतकरी काय करतो,
जे पीक येतं ना त्याच्या आजूबाजूला आलेलं जे गवत असतो, मागे माझ्या गवत असतो, ते गवत काय करतो, तो घरी घेऊन जातो का त्या पिकासोबत? चल तू बी, माझं वजन जास्त होईल तर पैसे येईल, नेतो का घरी? काय करतो, सरळ त्याला उपटून बाहेर काढून तिथेच फेकून देतो आणि त्याला जेवढ्या गोष्टीची आवश्यकता आहे तेवढंच तो घरी नेतो. त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे. आता सांगते का मोटिवेशनल आहे आपल्यासाठी. त्या शेतकऱ्यासारखं आपलं जीवन आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात काय पाहिजे? परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य. आणि आपण आपल्या जीवनात कशाची पेरणी करतो? दुःख, तणाव, चिंता, डिप्रेशन करतो की नाही करत? नक्की सांगा तुम्ही मला. बोला मॅडम, नूतन मॅडम तुम्ही अनम्यूट करा, बोला. आपण या गोष्टीची पेरणी करतो की नाही करत आपल्या जीवनामध्ये? करतो ना पेरणी. मग आपल्याला पाहिजे काय? परमसुख, समाधान, शांती, आरोग्य. सगळ्यांना हेच पाहिजे. माझ्यासोबत तुम्हाला सर्वांना हेच पाहिजे. आपण कशासाठी जगतो माहिती आहे? नात्यांमध्ये प्रेम, शरीरात आरोग्य आणि खिशात पैशाचा बॅलन्स. तिसऱ्या गोष्टीशिवाय आपल्याला चौथं काहीही पाहिजे नाही. आणि जे तुम्हाला लागते ना ते आपली लालच आहे खरं म्हणजे. या 3 गोष्टीवरच आपलं जीवन आहे. आणि इथे कुठे जर प्रॉब्लेम आला तर मग व्यक्ती डिप्रेशनमध्ये, तणावामध्ये जात असतो. म्हणून तुम्हाला शेतकऱ्यासारखं जगायचं आहे. म्हणून नेहमी आपला फोकस तणावावर द्यायचा आहे की त्या पिकावर द्यायचा आहे. चॉईस तुमची असली पाहिजे. ठीक आहे. म्हणून पेरणी नेहमी त्याच गोष्टीची करा जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आवश्यक आहे. आपल्या अहोनी किंवा हिनी आपल्याला खूप प्रेम करावं, आपली सगळ्यांची इच्छा असते. पण त्याच अहोंना हिंना आपण कधीतरी तारीफ केली का? की लाईफ पार्टनर असावा तर माझ्या पार्टनर सारखा, कुणाला मिळावा तर असा. आपण असं म्हणतो का कधीतरी कुणाला? नाही ना. कळलं मग दुःखाचे कारण कुठून येतात? कारण वेगवेगळ्या दुःखाचे कारण हे वेगवेगळे असू शकतात. आपल्या जीवनाचा, माझ्या जीवनाचा एकच उद्देश आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करणं. बघा, हा क्लास फ्रीचा जरी असला ना, फ्रीचा नाही आहे. मी समोर समजून सांगते का बरं फ्रीचा नाहीये. मी समोरच्या याच्यात समजून सांगेल. मग आजपासून तुम्हाला तणावावर फोकस करायचा आहे की पिकावर फोकस करायचा आहे? नक्की ना. पाहिजे काय आपल्याला आयुष्यात? मी 5 पिलरवर काम करते. आयुष्यात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन आणि ऐश्वर्य, दीर्घायुष्य हे सगळ्यांना पाहिजे. माझ्यासह तुम्हाला, तुमच्या मुलांना, आपल्याला सगळ्यांना याच गोष्टीची आवश्यकता आहे. आहे की नाही आहे? नक्कीच आहे ना सगळ्यांना या गोष्टीची. मग आता इथं असणारे सर्व लोक जिवंत आहे का? एकदा सांगा मला. आहे का जिवंत? तुमची एक हो. ऍक्शन म्हणजे तुमची एनर्जी क्रिएट होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे मेसेज जरी टाईप केला तरी चालेल. म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह आहे, जिवंत आहे, हे तर मला 100% प्रूफ होऊन जाईल. ठीक आहे. तुम्ही जिवंत आहे. चला एक श्वास घ्या बरं मग. चला एक श्वास घ्या, त्याला सोडा. प्रॅक्टिकल करा. एक श्वास घ्या, पुन्हा सोडायचा आहे. घेतला का? करा करा. राणी मॅडम करा. प्रॅक्टिकल मध्ये खूप काही होणार आहे. आयुष्य प्रॅक्टिकलच आहे. आपण एनर्जी आहे. सगळं एनर्जीचा खेळ आहे हा. ज्या दिवशी कळला त्या दिवशी आयुष्य बदललं म्हणून समजून जायचं. घेतला एक श्वास. आता या श्वासला लागलेला वेळ आणि हा श्वास मला परत पाहिजे. द्या. वापस द्या. नाही देत. देऊ शकता का? नाही. नाही ना. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला तुम्ही मानता त्यांनी तुम्हाला हे भरभरून इतकं सुंदर शरीर दिलंय, त्या ईश्वर गुरुला कधीतरी एक वेळा धन्यवाद म्हटलं का? त्याला कंप्लेंट करतो आपण, तुम्हाला हे नाही दिलं, ते नाही दिलं, ते नाही दिलं. मंदिरात आपण त्याचसाठी जातो. विचार करा, इतकं भरभरून सुंदर शरीर, इतके सुंदर डोळे, इतके सुंदर कानाने ऐकू शकता, इतके सुंदर हात, त्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला? बाकी तर त्यांनी पाठवलंय तुम्हाला की इथे जा आणि घे बाबा, तू, तुझा अधिकार आहे, तुला जे पाहिजे तू तुझ्या लाईफ मध्ये तुला मिळणार आहे. पण आपण तिथं फक्त कंप्लेंट करतो. ते म्हणते ना मंदिरात फक्त एकाच दिवशी गर्दी असते, ते बी ज्या ईश्वराचा दिवस असला ना त्याच दिवशी त्या मंदिरात गर्दी असते. त्या ईश्वराला बी कोणी विचारत नाही मग तेवढ्या दिवस. ते एकच दिवस विचारतं फक्त त्या ईश्वराला. असतं ना. म्हणून या शरीरासाठी एकदा धन्यवाद करा, कारण तुम्ही आहे तोपर्यंत या शरीराचं अस्तित्व आहे. जेव्हा प्राण नावाची ऊर्जा जर शरीरातून निघून गेली ना तर तुमचं इथं असणं कोणत्याही कामाचं नाही. म्हणून सगळ्यात पहिले ह्या शरीराची काळजी घ्या. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत एकदा तरी त्याला धन्यवाद म्हणा. धन्यवाद म्हणणं तुमचं काम आहे, दुसऱ्याचं नाही. ते तुम्हालाच करायचं आहे. आता बघूया इथं उपस्थित सर्वजण भाग्यशाली. मी एक लकी ड्रॉ काढलाय. कुणाला पाहिजे? लकी ड्रॉ. लकी ड्रॉ सर्वांसाठी आहे, पण एक कोणीतरी माझ्यासोबत बोलेल लकी ड्रॉ साठी. कुणाला पाहिजे? लवकर हँड राईज करा. तुम्ही ऍक्टिव्ह राहा, म्हणजे तुमची एनर्जी ऍक्टिव्ह झाली म्हणजे 5 दिवसात तुम्ही तुमचं जीवन बदलू शकणार आहे, हे 100%. कुणाला पाहिजे? दुर्गा मॅडम तुम्हाला पाहिजे का लकी ड्रॉ?
1 करोडची ऑफर आहे त्या लकी ड्रॉ मध्ये, पण मिळणार सगळ्यांनाच आहे. पाहिजे का? हो म्हणा, म्हणजे मला समोर सांगता येईल. घ्या ना 1 करोड, कोणाला नाही पाहिजे, मला लागले तर मी तर घेते. पाहिजे का 1 करोड? अच्छा, राणी मॅडमला पाहिजे. पाहिजे का राणी मॅडम 1 करोड? माझा एक मित्र आहे, तो तुम्हाला 1 करोड देणार आहे, सगळ्यांना प्रत्येकी 1 करोड रुपये देणार आहे. पाहिजे? माझ्या क्लासच्या थ्रू मिळून राहिलं, घेऊन घ्या. नाही नाही म्हणायचं, हसायचं नाही. कुठून येणार आहे 1 करोड रुपया? अगदी सहज मिळत आहे तर घेऊन घ्यायचं त्याला. पॅकेट काहीच नाही, शॉपिंग करू आपण त्यांनी आपल्यासाठी, जे आपल्याला कोणी देत नाही. शॉपिंग करू, हॉटेलमध्ये जाऊ, जेवण करू, फिरायला जाऊ, काहीच नाही करायचं 1 करोड मध्ये. माझे आहे म्हणायचं. पाहिजे का? लवकर हो सांगा. हो पाहिजे ना? कोण आहे सगळ्यांना हो द्या, म्हटलं? म्हणजे मला नाव सांगा हो म्हणणारा. सगळ्यांना द्या. कोण आहे? नाव सांगा हो म्हणणारा, नाव सांगा. 1 करोड पाहिजे का? बरं, त्या 1 करोड मध्ये तुम्हाला तुमचे 2 डोळे द्यायला लागेल, 1 किडनी, 1 हात, 2 पाय. कोणी फुकट नाही देत 1 करोड रुपये. नाही नाही, फ्री मध्ये तयार द्या. हा का? तयार हा का? लवकर सांगा. नाही. 1 करोड का? मग दुसऱ्या वेळेस तू पुन्हा 2 करोड देईल, जेवढे ऑर्गन्स तुम्ही त्याला द्याल. कारण तो 1 करोडचे 5 करोड बनवणार आहे, त्याला कसा बी फायदा आहे तुमच्यापासून. तयार आहात का? तुमच्या इतक्या सुंदर शरीराची, तुमच्या प्रत्येक ऑर्गनची तुलना तुम्ही त्या 1 करोड सोबत करूच शकत नाही. कोणाच्याही तोंडातून हो म्हणून आन्सर आलं नाही. तुम्ही करू शकता का पैशासोबत शरीराची तुलना? नाही शक्यच नाही, करूच शकत नाही. मग विचार करा, ह्या जगामध्ये तुम्ही भाग्यशाली आहे की नाही? भाग्यशाली आहे. इतके सुंदर डोळे, ह्या डोळ्यांनी इतकं सुंदर जग बघण्याचा चान्स तुम्हाला त्या ईश्वराने दिलाय. तुम्ही भाग्यशाली आहे. डोळ्यांसाठी धन्यवाद केलं कधी? इतके सुंदर मधुर आवाज ऐकायला मिळतात या कानाने. कितीतरी लोकांजवळ कानं नाहीये. कधी धन्यवाद केला? 2 हात, इतके सुंदर हात आहे, त्या हाताने तुम्ही कितीतरी कामं करता. कदाचित कितीतरी लोकांजवळ हात असून सुद्धा ते काम करू शकत नाही. त्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे. नक्कीच भाग्यशाली आहे, असायलाच पाहिजे. ठीक आहे. कितीतरी लोक स्वतःचे पाय, तुमचं जे काही वजन आहे त्या वजन त्या पायाने सहन केलं त्या पायाला कधीतरी धन्यवाद म्हटलं का? कधीच नाही म्हटलं ना. मी फेसबुकवर एक रील बघितली मॅडम. त्या रील मध्ये त्या मुलाला पाय नव्हते म्हणून त्यांनी चॉकनी पाय ड्रॉ केले, रस्त्यावर बसून चॉकनी पाय ड्रॉ केले. म्हणजे कुठंतरी त्याची ते स्वप्न होतं का मला माझे पाय असावे. म्हणजे त्या व्यक्तीपेक्षा आपण भाग्यशाली नाही का? बरं, कुठेच नका जाऊ. मी आजचंच उदाहरण देते. लखनौमध्ये कोचिंग सेंटरमध्ये आग लागली. जे स्टुडंट होते ना ते लाईव्ह जळले, ते मुलं जिवंतपणे जळले. ते मुलं जोराजोरात चिल्लावून राहिले की आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, आम्हाला वाचवा. आग इतकी भयानक होती की कोणाची हिंमत सुद्धा झालेली नाही. बघून घ्या रील. त्यांच्यापेक्षा आपला नंबर नाही लागला त्या परिस्थितीमध्ये. म्हणजे आपण भाग्यशाली आहे. नक्की आहे भाग्यशाली. म्हणून स्वतःला भाग्यशाली समजायचं. सकाळी उठायचं, त्या आरशासमोर जायचं आणि स्वतःला डिक्लेअर करून द्यायचं की मी या ब्रह्मांडातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे. सगळा एनर्जीचा खेळ आहे. जसं विचार कराल तसंच घडणार आहे. तुमच्या समोर प्रेझेंट मी आज एक दिवस डिप्रेशन मध्ये होती, मी सुसाईड करणार होती. आज मी तुमची रेकी गुरु म्हणून प्रेझेंट आहे तुमच्या समोर. एवढा सुंदर अनुभव माझा रेकी मधला आहे. एवढा सुंदर विचाराचा खेळ, एवढा सुंदर अफर्मेशनचा खेळ आहे हा. म्हणून तुम्ही पण तुम्हाला घडू शकता. तुम्ही आज जिथे आहे ना, इथून अजून उंचावर तुम्ही स्वतःला नेऊ शकता. ही पॉवर फक्त आपल्यामध्ये आहे. इथे सगळे आपल्यामध्ये आहे. पण आपल्याला पाहिजे काय? आपण त्याच्याकडे नाही. माझ्या नवऱ्यानं पाणीपुरी खायला नेलं नाही, फिरायला नेलं नाही. अरे जा ना, 20 रुपयाची चारण तुम्ही 50ची खाऊन या. 2 समोसे चारण, 2 प्लेट खाऊन या. 2 दिवस जेवण नका करू. झाली इच्छा पूर्ण आपली. कशाला तिथं उदास होऊन बसून एनर्जी डाऊन करून बसायचं आहे? कशाला? यांनी मला असं केलं, तसं केलं, कपडे नाही घेतले, हे नाही घेतले. जा ना, चांगले 1 डझन साड्या घेऊन यायच्या आणि सांगायची एकच घेतली. खुश राहायचं. खुश राहायचं. स्वतःला खुश ठेवण्याचा हाच मार्ग आहे. खुश राहायचं, दुखी राहायचं नाही. जीवन एकच वेळा भेटते. एक श्वास घेतला तर एका श्वासाने आयुष्य मागं पडते. नक्कीच असं येणं असं जाणं आहे, सगळ्यांना माहित आहे. काहीही नेणार नाही, दुःखात राहायचं नाही, दुःखी जीवन जगायचं नाही. फक्त आनंदी राहायचं. आपलं असणं खूप महत्वाचं आहे. कारण प्राण आहे तोपर्यंत तुमचं अस्तित्व आहे. त्यानंतर तुम्हाला बॉडी म्हटलं जाईल. तुमचं जे काही सुंदर नाव आहे ते नाव सुद्धा घेतलं जात नाही.
त्याच्यानंतर तुम्ही गेले की 13 दिवस तुमची सुंदर डिजिटल फोटो AI बनवून देतो, आता ChatGPT बनवून देतो एक नंबर, कशी बी निघली असेल तरी. ती फोटो आणली, मागे भिंतीच्या मागे लावली, 13 दिवसच राहील ती फोटो. 13 दिवसानंतर त्या फोटोला सुंदर झेंडूच्या फुलाचा हार, 13 दिवस फक्त. त्याच्यात एखादं गुलाबाचं फुल असलं तर असलं समजून जाय, भाग्य आपलं. पाहायला ते येणार नाही आपण, अण्णा तिथे रुसायला पण येणार नाही, रडायला त्यांच्यासोबत भांडण करायला सुद्धा येणार नाही की बाबा माझ्या फुलाला, माझ्या झेंडूच्या या हाराला गुलाबाचं फुल का नाही लावलं, हे सुद्धा मनाला येणार नाही आपण. नक्की ना? मग त्या 13 दिवसानंतर प्लास्टिकचा परमनंट हार, जो असा असा उडत राहील हवेनं, तुमच्या फोटोवर बी नाही राहणार. नक्की ना? प्लास्टिकचा हार राहील. मग विचार करा, 13 दिवसापर्यंतच तुमचं अस्तित्व, त्यानंतर ती फोटो मागे राहील की नाही राहील हे तुम्हाला पण माहिती नाही, मला पण माहिती नाही, कारण आपणच तर कुणाची लावली नाही. नक्की एवढं तर डिक्लेअर झालं, आपलं अस्तित्व कुठेपर्यंत आहे. म्हणून स्वतःला प्रेम करून घ्या, खूप अनंत प्रेम करा. पहिला अधिकार आपला स्वतःवर प्रेम करण्याचा आपला असला पाहिजे. आपलं रिमोट आपल्या जवळ ठेवायचं आहे, दुसऱ्याला द्यायचं नाही. असे किती लोक आहे दुनियामध्ये बघा, कोणीतरी तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगता, मी प्रूव्ह करून देते 2 मिनिटात. कोणीतरी व्हॉलेंटियर लागेल, कोणी बोलांना माझ्यासोबत तर मजा येईल. एकदा पुन्हा एन्जॉय करून घ्या प्रायमरी शाळेचा. त्या प्रायमरी शाळेत आपण जात होतो ना, असं समजा प्रायमरी शाळा आहे, पुन्हा एन्जॉय करा एक वेळा जीवनाला. ठीक आहे? एकदा कोणीतरी कोण बोलेल याच्या, दुर्गा मॅडम तुम्ही बोला माझ्यासोबत, ठीक आहे? हा बोला. हा. कोणाच्या तरी तुम्ही स्वप्नातलं जीवन जगताय, सांगू प्रूव्ह करून तुम्हाला 2 मिनिटात. हो तुमच्याकडे स्वतःचं घर आहे, हो 2 व्हीलर आहे, हो. LCD किती मोठा आहे? LED आहे, LCD गेला. LED किती इंची आहे? 55 इंच. आहे. तुमच्याकडे भरभरून कपडे आहेत, 2 मुलं आहे ना? नक्कीच हो. असेल. एवढं असल्यावर एवढं तर असायलाच पाहिजे. ठीक आहे? हो. मग विचार करा, अशी दुनियामध्ये कितीतरी लोक आहे, कुणाचं रस्त्यावर राहणारे, स्वतःचं नाही पण किरायाची माझी एकतरी रूम असावी असं स्वप्न पाहणारे कितीतरी लोक आहे. म्हणजे त्या व्यक्तीपेक्षा, फक्त त्या व्यक्तीची तुलना करायची आहे सध्या ऍट प्रेझेंट, आणि हे सगळ्यांसाठी आहे. त्या व्यक्तीपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे, कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय. हो कोणी सायकलनं प्रवास करणारा, त्याचं स्वप्न आहे की माझ्याजवळ कमीत कमी 2 व्हीलर असावी. म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय. या ब्रह्मांडातील ज्या लोकांना पाय नाहीये चालायला, हात नाही काम करायला, डोळे नाही दुनिया बघायला, कानं नाही ऐकायला, म्हणजे तुमच्याजवळ भरभरून त्या ईश्वराने तुम्हाला सगळं दिलंय, म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय. जगता की नाही जगता सांगा मला, तुम्हीच सांगा, मी नाही सांगत. नक्की जगता? हो. रात्रीच्या थंडीत, पावसाळ्यात, उन्हाळ्याच्या छत डोक्यावर नाही, पण तुमचं भाड्याचं नाही, स्वतःचं घर आहे, म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय. हो. मग काय करायचं? रोज उठायचं, ते आरशासमोर जायचं आणि छातीवर हात ठेवायचं, मी दुनियातली सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे म्हणा. ऍट प्रेझेंट आत्ताच म्हणा, ही एनर्जी आहे आणि ही एनर्जी क्रिएट होते. म्हणा छातीवर हात ठेवून, या ब्रह्मांडातील मी सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे. तुम्ही करणार नाही तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही, हे प्रॅक्टिकल आहे. या ब्रह्मांडातील मी सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे. इथेच तुम्हाला अनुभव शेअर करणारे मिळेल. माझ्या फक्त 5 दिवसाचा क्लास करणाऱ्या व्यक्तीला अनुभव शेअर करून देते. हे प्राची नायडू म्हणा प्लीज, तुमचा सांगा जरा अनुभव. खूप चांगला अनुभव आहे. कुठं जात होती, कोणत्या लाईनवर आली, लिटरली आली. जे पाहिजे ते ऍट प्रेझेंट स्वतःच्या हाताने स्वतः क्रिएट करत आहे. कुणाची आवश्यकता नाही लागत आहे. बघा, आता आपण फक्त आपलं आयुष्य कुठे आहे? कंप्लेंटवर. सगळ्यांचं कंप्लेंटवर आहे. प्रॉब्लेम कुठे आली? कंप्लेंट करतो म्हणून तुम्ही माझ्यासोबत जुळले. नक्की ना? कंप्लेंट झाली नसती तर आपण आपल्याच घरीच राहिलो असतो, टीव्ही एखादी सिरियल पाहत राहिलो असतो, मूवी पाहत राहिलो असतो. नक्की ना? म्हणून कंप्लेंट करतो आपण, माझ्या सासू अशी, माझा नवरा असा, माझं हे तसे, माझे ते तसे. नवरा याचा शुद्ध मराठी शब्द आहे आमच्या विदर्भाचा, म्हणून मी तोच उच्चारण करते. हजबंड घेऊ शकते, पण मला तो छान वाटतोय बोलायला. आणि आपल्या लँग्वेजमध्ये आपण कधी बी बेस्ट असतो. कोणाला आपल्या पतीविषयी, मुलांविषयी कंप्लेंट असते. इथे असणाऱ्या सर्वांचं आयुष्य माहितीये खूप सुंदर आहे, पण त्याला सुंदरतेनं जगता आलं ना ज्यांना, त्यांचं आयुष्य खरं म्हणजे खूप भाग्यशाली झालं असं समजून घ्यायचं आज. कारण एकाएकी पडणाऱ्या त्या आई वडिलांना विचारा, त्यांचं दुःखाचं जे ओझं आहे ना, ते समोरच्या व्यक्तीसमोर प्रेझेंट करायला बी त्यांच्याजवळ कोणी नसतं.
आणि आपण कंप्लेंट करतो माझे हसबंड असे, माझा मुलगा असा, माझी सासू अशी. कारण रोज येऊन कटकट करणारी असली, रोज येऊन कटकट करणारा असला तरी तुमच्याच दुःखामध्ये तुमचा साथ देणारा जीवनसाथी तुमच्या जवळ आहे, म्हणजे तुम्ही ब्रह्मांडातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे. नक्की आहे की नाही? कारण विचारा त्यांना, ज्यांची तुम्ही मुलांविषयी कंप्लेंट करता, त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, कितीतरी लोकांची अशी लाईन लागलेली आहे आणि तुमच्या पदरी त्या ईश्वराने निस्वार्थपणे जे सुख तुमच्या पदरी दिलं आहे ना, ते कितीतरी लोकांच्या पदरी नाही. नाही तुम्ही म्हणता माझा मुलगा असा ना, माझा मुलगा तसा. आता रिअल मी एक उदाहरण सांगते. आपल्याला आपल्या मुलाला घडवायचं काय असते? माझ्या मुलाला 10वी मध्ये 90% मिळाले पाहिजे. 90 काय 100 मिळेल तर मी तर अजूनच खुश होईल. 2च्या जागी 4 किलो पेढे वाटन. नक्कीच. हीच अपेक्षा असते सगळ्यांची. पण आपलं अफर्मेशन बघा कसं वर्क करतं. अफर्मेशनवर सांगते. कसं वर्क करतं अफर्मेशन? या तर गाढवच आहे, याला तर काही येतच नाही, हा तर अभ्यास करत नाही, मोबाईल पाहत राहतो, याला काय 90% मिळेल. अफर्मेशन तुमचंच वर्क करेल की नाही करेल? आता ते कसं ते बी सांगते. सगळ्यांजवळ छोटे मुलं असेलच, नक्कीच असेल. आपण आपल्या मुलाला ए बाबा पडशील रे, पडशील रे, पडशील रे, पडशील रे, आपला शब्द तथास्तु होतो आणि आपलं बाळ पडतं. झालं अफर्मेशन वर्क केलं? केलं अफर्मेशननी वर्क? कळलं हो. अफर्मेशनची जादू कुठे आहे? कारण एक त्याच्यासाठी मी एक उदाहरण देते. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ माता राजे संबोधायचे लहानपणी. सगळ्यांना माहितीये. पण तेव्हा छत्रपती महाराज राजे होते का? छोट्यापणी? नक्कीच नव्हते. हे सगळ्यांना माहिती आहे. नक्कीच. पण त्यांच्या एका अफर्मेशननी या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजासारखं तेज निर्माण करून दिलं. त्या मराठ्यांना छत्रपती महाराजासारखं विश्व निर्माण करून दिलं. म्हणजे एवढी पॉवर असते अफर्मेशन मध्ये. म्हणून आजपासून ना मुलांना जे पाहिजे ना ते बोलायचं आहे, जे नाही पाहिजे ते नाही बोलायचं आहे. डॉक्टर आहे तर म्हणा ना, डॉक्टर बनायचं आहे. तुमच्या मुलाला म्हणा हे डॉक्टर साहेब तुम्ही काय करता म्हणा. काय जातं, नुकसान तर होणार नाही ना. अफर्मेशन वर्क करून जाईल, कदाचित तो डॉक्टर बनून जाईल तुमच्या एका अफर्मेशननी. नक्की बनेल ना. म्हणून आजपासून काय करायचं आहे? फक्त पॉझिटिव्ह विचारांवर लक्ष द्यायचं आहे. आणि इथून समोर हा जर क्लास समजला ना, समोरचे 5 दिवस आरामात तुमच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट होईल. असे कितीतरी लोकांचं मी सांगते, माझ्यासोबत कनेक्ट झाल्याबरोबरच मी त्यांचे आयुष्य बदलून दिले आहे. ठीक आहे. आणि हा फ्रीचा क्लास का बरं मी पण सांगते. कारण फ्रीचा क्लासमध्ये मी इथे रेकीमध्ये यायच्या पहिले ना 0 होती, निगेटिव्ह, 100% निगेटिव्ह व्यक्ती होती. मला कोणीतरी समोर येऊन म्हणायचं की तू निगेटिव्ह आहे. कुठेतरी तीच गोष्ट मनाला लागली. आजूबाजूचे तर परेशान करतातच, ती वेगळंच आहे. ती वाली एनर्जी आपण आपल्याच मध्ये समावून ठेवतो, जसं काही आपल्याला तो धन आहे आपल्या जीवनातलं. आणि त्या गोष्टीनं काहीच नाही, स्वतःचं नुकसान करून बसतो आपण. दुसरं काहीच होत नाही. काहीच नाही. या फ्री 5 दिवसाचे मी पैसे पण घेऊ शकते. पण कसं असते ना, हा ब्रह्मांडाचा रोल आहे. तुम्ही जिथे ध्यान नाही ना, तिथे तुमच्याजवळ येणार नाही. एकच गहू पेरतो ना, पण एक गहू जातो ना जमिनीमध्ये, एक गहू एका ठिकाणी. पण त्या एका गव्हापासून किती सारे गहू मिळतात आपल्याला. हा ब्रह्मांडाचा रोल आहे. जेवढं तुम्ही पेराल, जे द्याल तेवढं मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे परत येणार आहे. म्हणून द्यायचं शिका. दिल्याने कधीही कमी होणार नाही. कोणीही ह्या जगामध्ये परिपूर्ण नाहीये. पण आपण स्वतःला म्हणतो आय एम अ परफेक्ट. हा ही सेंटेन्स खूपच हायलाइट आहे. आय एम अ परफेक्ट म्हणणारे आपल्याच आजूबाजूचे सगळ्यात जास्त मैत्रिणी. आय एम अ परफेक्ट, तिचं परफेक्ट आहे की नाही हे आपल्याला चांगल्यानं माहित असतं. ओके ओके. कोण आहे? फ्रॉम ओप्पो. ओप्पो कोण आहे मला नाही माहिती. ठीक आहे. देवालाही परफेक्शन जमलं नाही ते. आता त्याचं उदाहरण सगळ्यांना माहितीये. प्रभू रामचंद्रा आदर्श पुरुष म्हणून सगळं भारत त्यांना मानतो. पण ते पत्नी म्हणून पत्नीसाठी कधीतरी चुकले ना, एक पती म्हणून. त्यांनी काहीतरी निर्णय त्यांचा गलत होता त्यांच्या पत्नीसाठी. आणि आपण स्वतःला म्हणतो आय एम अ परफेक्ट, कारण इथं ईश्वराला परफेक्शन जमलं नाही, तर आपण तर साधारण लोक आहे. मग आपल्या आयुष्यात असलेली व्यक्तीमधली कमतरता बघाल की चांगल्या गोष्टी बघायचा आहे, ही चॉईस आपली असली पाहिजे. कारण तुम्ही लोकांमध्ये जेवढी कमतरता बघाल ना, तेवढं तुम्ही नकारात्मक होणार आहे. इथे तुम्ही ज्या व्यक्तीला ठेवाल तुम्ही त्या व्यक्तीसारखं बनणार आहे, एक गोष्ट. आणि इथे तुम्हाला ठेवाल तर तुम्ही तुमच्यासारखं बनणार आहे. आध्यात्मिक लोक बघा, एक उदाहरण सांगते. जो म्हणतो ना ईश्वराला मानतो, तो ईश्वराची गुण त्याच्यामध्ये येते. म्हणजे तुम्ही ज्याचा विचार कराल ना, तुम्ही त्या व्यक्तीसारखं बनणार आहे.
म्हणून कोणामध्ये कमी या नका बघू, सगळ्यांमध्ये काही ना काही चांगला गुण ह्या ईश्वराने दिलेला आहे, चांगल्या गोष्टी बघायच्या आहे. आता मी एक काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे एक केस आली होती, मी ती सांगते. हस्बंड वाईफ होते, 10 वर्ष लग्नाला झाली, त्यांना एकमेकांसोबत राहायचं नव्हतं. पण मी त्या मॅडमला मी रिक्वेस्ट केली, ती म्हणे काउन्सिलिंग करायची, तर मी रिक्वेस्ट केली की तुम्ही थोडं एकदा तरी तुमच्या हस्बंडला रिक्वेस्ट करा. ते दोघंही माझ्याकडे कॉलवर जॉईन झाले. मी त्यांचं काउन्सिलिंग केलं तेव्हा ते म्हणजे इतके रागात होते ना, मग त्यांची इच्छा नव्हती, पण मी म्हटलं सोल्युशन सांगितलं त्यांना, सर असे बसा म्हटलं दोघंही अपोजिट, आणि एक पेन घ्या, कागद घ्या, आणि त्याच्यामध्ये तुमचं एकमेकांविषयी जेवढं काही वाईट आहे ते सगळं लिहून काढा. त्यांनी तसंच केलं, सगळं लिहून काढलं. मग म्हणे मॅडम आता काय करायचं? मी म्हटलं याला असं पलटून ठेवून द्या सध्याचं. मग म्हटलं मी रिक्वेस्ट केली की सर प्लीज एकदा तरी थोडं माझ्याकडे बघून लिहा, मी जी ऍक्टिव्हिटी सांगते ते माझ्याकडे बघून करा. ते माझ्याकडे बघून मी त्यांना सांगितलं, आता फक्त जेव्हापासून मिळाले ना तुम्ही, तेव्हापासून फक्त तुम्हाला चांगल्या गोष्टी लिहायच्या, फक्त चांगल्या गोष्टी आयुष्यात झालेल्या, एकही निगेटिव्ह थॉट नाही, फक्त चांगल्या गोष्टी लिहायच्या आहे. मग त्यांनी पूर्ण मी त्यांना आठवण करून द्यायची, कुठे भेटले होते, कधी एकदा एका ताटात जेवण केलं होतं, कुठे फिरायला गेले, कधी पाणीपुरी खाल्ली, कुठे खाल्ली, सगळं डिटेलमध्ये लिहा. त्यांनी डिटेलमध्ये लिहिलं. ते म्हणे मॅडम आता काय करायचं? म्हटलं हे पेज तुम्ही मॅडमला द्या आणि हे त्या सरांना द्या. दोघांनीही वाचलं. म्हणजे चांगल्या गोष्टीमध्ये किती जादू असते, अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहत होत्या तेवढा चांगलापणा बघून. वाईट पण कुठे गेलं, झालं गायब. चांगल्या गोष्टीने वाईट पण गायब केलं, आणि ते आता आनंदाने जीवन जगत आहे. इतका सुंदर भरभरून मेसेज होता त्या मॅडमचा माझ्यासाठी व्हॉट्सअपला. म्हणजे कुठेतरी ते कुणाला तरी मिळवणं ती पण एक खूप मोठी गोष्ट आहे, पैशापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. कोणाच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं, आनंद निर्माण करणं. कारण आपलं असणं प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रेमाची निर्मिती करणारं असलं पाहिजे. आपल्या असण्याने प्रत्येकाच्या जीवनात सुखाची निर्मिती झाली पाहिजे. एवढं असणं जर आपलं असलं ना, तर मग बघा आयुष्यात खूप मजा येते. ही स्माईल आहे ना, ही अशीच येऊन जाते, क्रिएट नाही करायची गरज पडते, आतमधून येते. आणि ही आहे नॅचरली गिफ्ट आहे आपल्याजवळ, आपण त्याचा युज नाही करत खरं म्हणजे. ह्या स्माईलला कोणासाठीही जाऊ द्यायचं नाही. यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं, म्हणा तुझा चष्मा आहे तू लाव, माझा चष्मा मी लावते, आणि मी मला बघते मला कसं बघायचं आहे ते. ठीक आहे. कारण एक श्वास घेतला, एका श्वासाने आयुष्य कमी होणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग अशी विचारलं होतं तुम्ही जिवंत आहे का म्हणून, आहे ना सगळे जिवंत, म्हणजे माझ्या क्लासला हो. अटेंड आहे. कारण माहितीये का, एक श्वास घेतला, एका श्वासाने आयुष्य जरी कमी झालं तरी बघा, ह्या तुम्ही बँकेचं बॅलन्स वाढू शकता, एका ठिकाणी 4 घरं घेऊ शकता, गाड्या घेऊ शकता, पण ना तुमच्या या श्वासाचा बॅलन्स निर्माण करण्याची शक्ती फक्त तुमच्यामध्ये. आणि हा श्वास जेव्हा इनबॅलन्स होतो ना, तेव्हा डिप्रेशन, तणाव, चिंता, घृणा, द्वेष हे सगळं भरभरून जातं आपल्या याच्यामध्ये. कुठेच जायची गरज नाही, फक्त एका विचाराने भरतं हे आपल्यामध्ये. आणि सगळं एनर्जीचा खेळ आहे. पाणी खूप वर्क करतं. मसुरो मोटो हे सायंटिस्ट आहे जापानचे, यांनी अफर्मेशनवर रिसर्च केला. तेव्हा त्यांनी पाण्याला आणि जेवणाला अफर्मेशन दिले, आणि त्याचे रिझल्ट मी समोरच्या क्लासमध्ये तुम्हाला शिकवणारच आहे. ते इतके भारी होते ना. तेच पाणी नकारात्मक व्यक्तीपाशी ठेवलं, तेच पाणी पॉझिटिव्ह व्यक्तीपाशी ठेवलं, त्या पाण्याचे व्हायब्रेशन चेंज झाले, क्रिस्टल चेंज झाले त्या पाण्याचे. समोरच्या याच्यात मी इमेज वगैरे दाखवून हे करेल. ठीक आहे. आता लाईफ सेलिब्रेशन मोडमध्ये कशी जगायची ते सांगते. रोजचा दिवस आपला, म्हणजे मी आज एक उदाहरण सांगलं, लखनौमध्ये जो कांड झाला, अग्निकांड, त्याच्यामध्ये आपला नंबर नाही लागला म्हणजे आपण भाग्यशाली आहे असं नका समजू. ती मॅडम लखनौ तर तिथे आहे, मी तर माझ्या घरी आहे. होणारी गोष्ट कुठे बी होते, कुठं जायची गरज नाही. बसल्या बसल्या चाय बनवता बनवता मी सिलेंडरचा स्फोट झालेला आहे, हे बी खूप उदाहरण आहे. झालंय ना, होणारी गोष्ट कुठेही होते, कुठेही जायची गरज नाही. आता मी सांगते म्हणून गुगलवर सर्च कर जा, रोज या पृथ्वीवरून 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करून जातात. ठीक आहे, गुगलवर सर्च करून घ्यायचा. मग त्या 10 लाख प्लस लोक, म्हणजे आज माझा नंबर नाही लागला, आज मी श्वास घेत आहे, मी जेवण करत आहे, मी आनंदाने आहे, म्हणजे माझा नंबर नाही लागला तर मी भाग्यशाली आहे. मग आजच्या दिवसाला मला सेलिब्रेशन करून जगायला पाहिजे की नाही पाहिजे? हो. आहे माझा सेलिब्रेशनचा दिवस, की यांनी असं म्हटलं, यांनी तसं म्हटलं, त्याची ती नकारात्मक ऊर्जा इथे जमा करू. आणि एक मंत्र सांगते, कुणाचाही एकही थॉट जर आला ना, कुठलाही नकारात्मक विचार आला ना, सरळ कट 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 डिलीट कर जा. या शब्दामध्ये खूप पॉवर आहे, खूप लोकांची लाईफ बदलली आहे, मी अनुभवावर सांगत आहे. ठीक आहे, कट कट डिलीट सरळ करून मुक्त होऊन जातं याच्यापासून. मग सकाळी उठल्यानंतर लगेच मिरर समोर जायचं, बघायचं मी जिवंत आहे, याच्यासाठी एक स्माइल करून द्यायची. मग असं असं बघून घ्यायचं माझ्या घरातले सगळेजण आहे म्हणजे आम्ही आजचा दिवस आमचा सेलिब्रेशनचा
आहे, कारण त्या 10 लाख प्लस मध्ये आमचा नंबर लागला नाही, म्हणजे आम्ही आनंदी आहे की नाही आहे? चालू मॅडम, चव्हाण मॅडम, का बरं इतके लेट झाल्या? ठीक आहे ना आनंदाचं जीवन, म्हणून आनंदाने जगा आणि खुश राहा, लाईफला सेलिब्रेशन करा, कारण सेलिब्रेशन हे तुम्हाला खूप समोर नेणार आहे. जेवढं नकारात्मक विचार कराल तेवढं डाऊन होणार आहे आयुष्य. तसंही आपलं सायंटिस्ट लोकांनी 80 वर्ष केलाय, 80चं 50 झालाय, 50 मधून 30 वर्षामध्येच लोक वरत जात आहे टाटा बाय बाय करून. म्हणून कसं बी जगला तरी मरण येणारच आहे, रडत मरा किंवा हसत मरा तरीही मराचंच आहे, म्हणून हसत मरा. रडलं तरी मराचंच आहे ना, हे तर 100% आपल्याला माहित आहे, डिक्लेअर केलंय ब्रह्मांडाने. काही करा मराचंच आहे ना, हसून मराचं, एन्जॉय करून मराचं, शॉपिंग करायची शॉपिंग करा, फिरायला जायचं फिरायला जा, डान्स करायचा आहे डान्स करा, पण स्वतःसाठी जगा. याच्या समोरचं सेशन जे होईल ना ते खूप मस्त करणार आहे मी, याच्यापेक्षा भारी सगळ्यांना स्वतःची लाईफ जगण्याचा अनुभव करून देणार आहे. आजचं सेशन वेगळं आहे थोडं, ठीक आहे. एक लक्षात घ्या, जीवन फक्त आजमध्ये आहे, आणि रेकी सोबत तुम्ही जुळाल ना तर तुम्हाला नक्कीच कळेल जीवन आजमध्ये का आहे. कारण आपण काल जसं जगत होतो, काल का बरं, काल जसं जगत होतो त्या कालच्याने आपला आजचा दिवस क्रिएट केला. म्हणजे माझ्या जीवनात आज दुःख आहे, मेरी जिंदगी में कितना गम, हेच म्हणतो ना आपण. बाई माझ्या जीवनात किती टेन्शन आहे वो बाई, हे आपण असं म्हणत असतो, आपलं अफर्मेशन आहे आपल्यासाठी. नक्की ना. मग कसं बी जगला तरी जाणं आहेच. त्यापेक्षा काय करायचं, आज व्यक्ती काय करतो माहितीये का, घरामध्ये लोक खूप सारे झाले, सॉरी घरामध्ये लोक कमी झाले पण घर मोठं झालेलं आहे. आधीच्या काळात काय व्हायचं, घर छोटं पण लोक खूप सारे, आणि अनुभव करा त्या घरामध्ये निखळ प्रेमाचा झरा वाहत होता त्या कमी छोट्याशा घरामध्ये. आज एवढे मोठे घर आहे तरी प्रेम नावाची ती एनर्जीच गायब झालेली आहे. मम्मी तिकडे मोबाईल पाहते, हसबंड तिकडे मोबाईल पाहते, मुलं बेडरूम मध्ये मोबाईल पाहते. घर बांधून ठेवलं मोठं, कोणालाही कोणाशी काहीही घेण देण नाही ना, मतलब नाहीये. अशा बी दुनियात आपण जगतो. आपला फोकस कुठं असतो बघा, व्यक्तीचे 3 घर आहे महत्वाचे. आता पहिलं घर कोणी सांगू शकते का कोणतं आहे? रिपीटवाले नाही सांगणार, नवीन लोक सांगा. पहिलं घर कोणतं आहे? आईचं घरच सांगितलं मॅडम, मला प्रत्येक सेशन मध्ये आईचंच घर सांगतात सगळेजण. पहिलं घर तुमचं शरीर आहे, पहिलं घर तुमचं शरीर, दुसरं घर तुमचं राहतं घर, आणि तिसरं घर हा समाज आहे. आणि सगळ्यात जास्त काम आपण आपल्या घरातलं करतो, जिथे राहतो तिथे करतो ना. मग ह्या घराची काळजी घेणारा कोण येणार आहे? या घराची काळजी कोण घेईल खरं सांगा? आपण घेणार. नक्कीच घेणार आहे. आजपासून घ्या ना, प्रॉमिस करता मला. या घराची काळजी घेण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे. कोणी आई नाही घेत, बाबा नाही घेत ना, मिस्टर नाही घेणार आहे, फक्त आपल्याला आहे. तो अधिकार पण कोणाला द्यायचा नाही, मी खरं सांगते, तो अधिकार आपल्यालाच आहे. निरोगी राहायचं असन तर स्वतःला खुश ठेवायचं, कारण बीपी शुगर सारखे डिसऑर्डर सायंटिस्ट लोकांनी सांगितलंय, मी नाही सांगत आहे, सायन्सने प्रूव्ह केलंय, बीपी शुगर हे आपले तणाव डिप्रेशन मधून येतो. शुगरची आवश्यकता शरीरामध्ये आहे. बीपी हा पण नॉर्मल असतो आपल्याला, हा किंवा बीपी शुगर किंवा सगळे जे काही आपल्या शरीरामध्ये जे काही केमिस्ट्री असते, ब्लड केमिस्ट्री, त्याची सर्वांची आपल्याला आवश्यकता आहे. पण हे काय विचाराने आपण आपलं इनबॅलन्स करतो. याला बॅलन्स करून ठेवण्याची गरज आहे. मग याला बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला खुश राहणं आवश्यक आहे. मग तुम्ही खुशच नाही तर मग या गोष्टी सहज येणार आहे. कॅन्सर सारखा आजार फक्त तणावामधून निर्माण होतो, हे डॉक्टरांनी प्रूव्ह करून दिलाय, सायन्सने प्रूव्ह केलाय, मी प्रूव्ह केलं नाही. तुम्ही वाचू शकता गुगलवर, हे मी अभ्यास केलेला आहे, त्यांचा तो स्टडी मी केला, म्हणून मी तुम्हाला सांगून राहिली. म्हणून चिंता करायची नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्तीत जास्त हार्ट अटॅक व्यक्तीला, जेंट्स लोकांना येतो, कारण ते त्यांचे जे इमोशन्स असतात ना आतमधले ते बाहेर काढत नाही, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त हार्ट अटॅक येतो. आपल्याला तर सवयच आहे, ह्या घरी गेलं तर इथे सांगतो, तिथे सांगतो, फोन करून तर सांगतो, पण तरी आपण खाली होत नाही. म्हणजे काहीतरी थोडी एनर्जी कमी झाली सांगल्याने. पण काय होतं, एनर्जी आपल्यामधली जरी कमी झाली, पण आपण ज्या समोरच्या व्यक्तीला सांगतो ना, ज्या व्यक्तीबद्दल सांगतो ना, ती एनर्जी पुन्हा वाढते आणि आपले बॉन्डिंग खराब होते त्या व्यक्तीसोबत. म्हणून सांगायचं नाही, एक बेस्ट सोल्युशन सांगते मी, सरळ लिहायचं त्याला आणि जाळायचं. मी रेकीमध्ये आली तेव्हा 25 पेज मी स्वतः लिहायची. आज मी 5 लाईन लिहिते ज्या मला नको माझ्या आयुष्यात. 25 पेज लिहायची. आणि खरंच करा ही 3 महिने ऍक्टिव्हिटी. तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. नक्कीच करा, खूप सुंदर रिझल्ट आहे याचा. आणि ते झालं, निगेटिव्ह लिहून झालं की मग आयुष्यात तुम्हाला जे पाहिजे ना
मी 5 दिवसाच्या क्लासमध्ये समोर सांगणारच आहे, पण तुम्हाला जे पाहिजे ना ते लिहून काढा फक्त. कारण हा ब्रह्मांड कधी तुम्हाला तथास्तु म्हणेल ना, मी माझं मशरूम कल्टिवेशन आहे, मी झुंबा इन्स्ट्रक्टर आहे, पण मी खरंच सांगते तुम्हाला एवढं इन्कम नव्हतं जेवढं इन्कम माझं इथून आहे, आणि ही माझी फक्त अफर्मेशन होती. आज तुम्ही प्रेझेंट आहे माझ्यासमोर क्लासला, ही माझी अफर्मेशन होती. माझ्याजवळ पैसे सुद्धा नव्हते रेकीची फी भरायला. मी माझी स्वतःची रिंग सोन्याची विकली आणि रेकीची फी भरली. मी तुम्हाला करा हे नाही म्हणत आहे, गलत नका गलत मिनिंग नका काढू, फक्त मी सांगत आहे तुम्हाला मी इथं कशी आली. म्हणजे एकदा रस्ता खुलला ना तो बरोबर खुलतो. मी माझी अंगठी घेऊन घेतली, माझ्या जर तेवढं इन्कम आलं. कारण रेकीमध्ये एवढी पॉवर एवढी जादू आहे ना, तुम्ही मागता मागता थकान, पण ती देता देता थकत नाही. फक्त विश्वास 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 ज्याच्याजवळ असेल ना त्यालाच रिझल्ट येतो. आणि ज्यांनी कोणी म्हटलं ईश्वर ऐसाही होता है क्या, आणि ऐसाही होता है क्या, तर ऐसाही होताच नाही, मग होतच नाही तुमच्या आयुष्यात. तुम्ही जिथं आहे तिथंच राहा. मग तुमच्या विचारासोबत त्या रेकीसोबत जुळायचं आहे तुम्हाला. खरं म्हणजे ऐसाही होता है क्या तिकडे मागं सोडून द्यायचं, डस्टबिन मध्ये टाकून द्यायचं. ठीक आहे. कळलं का? म्हणून सगळ्यात महत्वाचं या घराची काळजी घ्यायची आहे, स्वतःला प्रेम करायचं आहे. नाही तर इथं तुम्ही माझ्यासमोर क्लास करून राहिले ना, तुम्हाला काही झालं ना तर तुमच्या समोर दुसरी कोणी येऊन करा, तुमच्याच घरातली. समजलं? कोण येईन तर. म्हणून ओके, स्वतःवर ओके. प्रेम करा. स्वतःवर हा. प्रेम महत्वाचं आहे. कळलं ना? रेश्मा मॅडमला कळलं, रश्मी मॅडमला कळलं. तुमच्या जागेवर कोणाला येऊ द्यायचं नाही. तुम्हीच करा तुमची जागा डिसाईड ना. तुम्ही इथून एवढं बदलून जा ना की खरंच वाटलं पाहिजे की खरंच मी आयुष्य बदलून घेतलंय माझं रेकी सोबत जुळून. माझ्यासोबत नाही, मी एक माध्यम आहे त्या ब्रह्मांडाचं. मी काहीही नाहीये, मी माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं. तुम्ही जेव्हा एक थॉट क्रिएट केला, ती एनर्जी माझ्या एका थॉटला, माझ्या एनर्जीला कनेक्ट झाली, म्हणून ब्रह्मांडाने तुम्हाला माझ्यासोबत मिळवलं. नाही ते कितीतरी लोक फक्त सांगते ग्रुपला, तुम्ही विचार नाही करा. ग्रुपला फक्त लोक यासाठी जॉईन होतात की त्यांना डबल कोणीतरी पाहिजे, लाईफ पार्टनर, आणि डबल कोणाला गर्लफ्रेंड पाहिजे यासाठी जॉईन होतात जेंट्स लोक. मला इतकं मेसेज करून परेशान करतात ना, त्यांना माहितच नाही ह्या रेकीचा उद्देश काय आहे, कुठल्या उद्देशाने जुळता. तिथं मी बॅनर टाकला आहे ऍक्च्युली इमेजवर की रेकी हा क्लास आहे, पण तुम्ही जुळा ना. रेकी म्हटल्यावर तुम्ही मला प्रश्न करता की रेकी काय आहे. तुम्ही गुगलवर सर्च करा, मला खरंच गरज आहे तर या तुम्ही इथेपर्यंत. फक्त टाइमपास करायला लोक जुळतात, ह्या उद्देशाने लोक येतात इथे, आणि त्यांच्या उद्देशाचा रिझल्ट पण त्यांना मिळतच नाही त्यांना कोणी. इथं भेटन का आपली एनर्जी ब्लॉक केली ना, भेटन म्हणूनच या ना, मग खरंच भेटून बी जाईल. भेटन का, चला इथं जाऊन पाहतो, चान्स मारून पाहतो, भेटन का. असे लोक आहे काहीतरी. ठीक आहे. आता एक स्वतःवर प्रेम का करायचं त्याचं मी एक सुंदर उदाहरण देते तुम्हाला. ठीक आहे. मी जिथे राहायची आहे ना, ऍक्च्युली मी नागपूरमध्ये राहते, पण हे माझं नाही आहे, मी दुसऱ्या ठिकाणी राहायची. तिथलं उदाहरण देते. एक काकू होती, एका काकूची तब्येत बरी नव्हती. ठीक आहे. काकूला मग त्यांच्याच मुलांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये जेव्हा नेलं तेव्हा त्या काकूला सलाईन लागली होती. मग सलाईन लागल्यामुळे झोपून एनर्जीचा क्लास करायचा नसतो. युट्यूबवर येतात ना, व्हिडिओ ऑन करणं आवश्यक आहे. झोपू नका. झोपून म्हणजे काय असतं, बसण्याचं रिझन सांगते तुम्हाला. तुमचं अख्खं जीवन 7 चक्रा आणि औरावर आहे, हे जे तुम्ही समोर शिकणार आहे. जे माझ्या मागे ती इमेज दिसत आहे ना, 7 चक्राची इमेज आहे. हे जीवनच 7 चक्रावर आहे. ज्याला 7 चक्र समजले त्यानं जीवन बदलवलं. नाही तर एवढे सारे रेकीचे ऍड बघता तुम्ही, 7 चक्र औरा, 7 चक्र औरा. लोक असेच थोडी ना पागलासारखे ऍड टाकून राहिले. काहीतरी रिझन आहे त्याचं. व्हिडिओ ऑफ करू शकता, नाही तर बसून क्लास करू शकता. रिक्वेस्ट करून राहिले मी, प्लीज. ठीक आहे. जेव्हा ही 7 चक्र, असं बसायचं काय आहे, आपले सगळे जे 7 चक्र आहे ना, हा रेडच्या हड्डीमध्ये असतात. मग तुम्ही असं बसलं तर ते चक्र ऍक्टिव्ह असतात, म्हणजे एनर्जी ऍक्टिव्ह असते, म्हणून क्लास बसून करायचा असतो. मग कालपर्यंत जसं जगत होत्या तसंच जगायचं आहे, तर मग क्लास करून काहीही फायदा होणार नाही. आपले भांडे घासा, कपडे घ्या, आणि याचं टेन्शन घ्या, त्याचंही टेन्शन घ्या, आणि राहा दुखी. ती बेस्ट लाईफ आहे. मग ऑप्शन तुमचा, चॉईस तुमची. 2 ऑप्शन असतेच नेहमी. एक तर माझी चॉईस, किंवा कुणीतरी काहीतरी व्यवस्थित सांगत आहे किंवा त्याच आत्मसात करायचं. व्हिडिओ ऑफ करा, झोपू नये तुम्ही. मी युट्यूबवर व्हिडिओ टाकते, व्हिडिओ ऑफ करा. मुश्किल आहे बाबा. म्हणून म्हणते ना, भारतातल्या बायासोबत बोलणं नाही बघ.
काकूची गोष्ट चालू होती. काकूचे दोन्ही हात, एका हाताला सलाईन लागली. सलाईनमुळे हा हात काकूचा खूप सुजलेला होता आणि काकूच्या हातामध्ये 2 मोठ्या मोठ्या बांगड्या होत्या. काकू, कारण काकू श्रीमंत घरची होती. काकूने खूप लालचने प्रॉपर्टी जमा करून घेतली. माझी सून, माझा मुलगा, माझी मुलगी, सगळ्यांसाठी. मग काकून मस्त मोठ्या मोठ्या बांगड्या घातल्या आणि मग बांगड्या घातल्यानंतर झालं काय, काकू खूप बिमार झाली. बिमार झाल्यानंतर काकूची डेथ झाली हॉस्पिटलमध्येच. त्यांच्या मुलांनी त्या काकूला घरी आणलं. घरी आणल्यानंतर काय झालं, आपल्याच रक्ताची नाते, बाहेरची तर नंतर येतात फक्त तिसऱ्या दिवशी करायला, पण आपल्याच रक्ताची नाते त्या काकूच्या बांगडीवर सगळ्यांची नजर होती. आता या बांगडीला कसं काढायचं, मी आता सांगितलं व्हिडिओ ऑफ करा. कविता मॅडम तुम्हाला सांगत आहे मी, एक तर व्हिडिओ ऑफ करा, नाही तर बसून क्लास करा. हेच एनर्जीचा क्लास झोपून नसतो करायचा. हजारो लोक बघतात आपल्याला, काय माहिती कधी कोणती रील व्हायरल होऊन जाईल. आपण प्रेझेंट होतो लोकांसमोर सिच्युएशन मध्ये. बघा मी आता झोपलीये, बघा मी बसलीये, असं आहे ते आपलं. मग त्याच काकूची मुलं, सुना, सगळ्यांची नजर त्या बांगडीवर होती. मग ती बांगडी, आता ही बांगडी कशी काढायची, सगळ्यांना एकच प्रश्न, बांगडी कशी काढायची. मग मुलांच्या मनात एक थॉट क्रिएट झाला की सोनाराच्या दुकानात जायचं, कैची आणायची, बांगडीला असं करून मग ठेवून द्यायची. मग काकूला जिथं पाठवायचं आहे तिथे पाठवून द्यायचं. सेम तसंच केलं मुलांनी. सकाळी उठून मुलगा गेला, बांगडी आणली, कैचीने कचकच कचकच ती बांगडी कापली आणि बांगड्या ठेवून दिल्या ना. काकूचं शेवटची जे काही विधी होती ते विधी केली. काकू त्यांच्या घरी, बांगडी त्यांच्या मुलाजवळ. कळलं स्वतःवर प्रेम का कळलं पाहिजे. तुम्ही किती बी कमावा, तुम्ही किती बी लालच करा, पण जोपर्यंत श्वास नावाची एनर्जी तुमच्या सोबत आहे ना, तोपर्यंत तुमचं अस्तित्व आहे. त्यानंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. आपल्याच रक्ताची नाती मुख अग्नी देतात सगळ्यात पहिले, नंतरचे नंतर येतात. आणि काहीच नाही, 4 तासात नेतात, 4 तासात बाबा, 4 तासात. आणि 3 महिन्यात आपल्या जागेवर दुसरी पण येते, हे बी सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून सगळ्यात पहिलं प्रेम स्वतःवर करा. यांनी असं म्हटलं, यांनी तसं म्हटलं, या विचारामध्ये माइंडला डिस्टर्ब करू नका प्लीज. एकदा जगून तर बघा स्वतःसाठी, मग बघा किती आनंदी आहेत, खूप आनंद येतो. चला, अशीच एक गोष्ट तुम्हाला मी सांगते. कारण कसं आहे ना, आपण किती बी कष्ट केले, किती बी मोठं घर बांधलं, किती बी काही केलं, म्हणून काहीही सोबत न्यायचं नाही. आणि हा क्लास मी फ्रीमध्ये का देते, हेच रिझन आहे. मी किती बी कमावा तरी मला न्यायचं काहीच नाही, पण माझ्या असण्याने जर कोणाच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट होत असेल तर माझं असणं किती महत्वाचं आहे इथे. मला 30 वर्ष जगायचं, तर मग पुढे 50 वर्ष जगेल तुमच्या ब्लेसिंगने. जगेल की नाही जगेल, मग मला ब्लेसिंग द्या. मी तुम्हाला देते. तथास्तु. असं जी भगवान ऐसा ही हो, आणि ऐसा ही शब्द हो, ऐसा तथास्तु ही हो. होतात, शब्द तथास्तु होतात. हे माझ्याजवळ प्रेझेंट असलेले हे उदाहरण आहे. सांगा आरती मॅडम तुमचा अनुभव थोडासा. माझ्या समोर प्रेझेंट, पहिल्या दिवशी ज्या कंडिशन मध्ये बसल्या होत्या ना त्या मॅडम, आज जर यांना बघितलं ना, अख्खं तेज चमकून राहिलं त्यांच्या चेहऱ्यावर. बरं हो सांगा, मॅडम. क्लास संपत आलाय अमोल सर. मॅडमच्या जीवनामध्ये किती बदल झाला आरती मॅडम. हा बोला. खूप छान मॅडम. म्हणजे अगोदर असं एकदम निगेटिव्हिटी जाणवायची मला ह्या. थांबा 1 मिनिट सर, अमोल सर थांबा 1 मिनिट. हा बोला. म्हणजे अगोदर खूप निगेटिव्हिटी वाटायची मॅडम, आणि आता स्वतः मी माझा चेहरा जेव्हा आरशात बघते ना मॅडम, तर मलाच खूप असं फील नाही, होतं की एवढा कसा अचानक बदल झालाय माझ्यामध्ये. मी स्वतः सांगते, खूप चेहऱ्यावर तेज झालं. आधी जे पहिल्या दिवशी बसले होते तुम्ही, माझे कसं मिस्टर माझ्या पण सकाळी जीवनात म्हणत कशा होते, बसले होते या माझा पोझिशन मध्ये. मुलगा पण म्हणत होता की मम्मी तू खूप छान दिसते म्हणे. अच्छा. रेकी मध्ये ना शक्तिपात होत असतो तुमच्यामध्येच आहे. रेकी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. रेकी हा जपानी शब्द आहे. ऍक्च्युली आपल्या भारतामध्ये तिला स्पर्श चिकित्सा म्हणते. तुमच्या आतमध्येच ती एनर्जी आहे. ती जेव्हा ऍक्टिव्ह केली जाते गुरुद्वारा शिष्याला, किंवा जेव्हा नॅचरल जो बदल होतो ना तुमच्यामध्ये, आणि डॉक्टर पण सांगतात, सायंटिस्ट लोक सुद्धा सांगतात, डॉक्टर जवळ तुम्ही किती बी गेला तरी डॉक्टर तुमची बिमारी शेवटपर्यंत ठीक करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तयार नाही. म्हणून रेकी ही नॅचरल थेरपी आहे. नॅचरल थेरपीला जीवनामध्ये ऍक्सेप्ट करा आणि तुम्ही सुखी समाधानी जीवन जगा. आणि हे मी नाही म्हणत, एका सायंटिस्टने प्रूव्ह केलेलं आहे. तेव्हाच कुठं रेकीच्या एवढ्या ऍड दिसतात फेसबुकवर, दिसतात ना, कारण ती आता हो. प्रचलित होत आहे, लोकांना लक्षात येऊन राहिलं. रेकी का बरं शिकायची आहे. एका घरात एक जरी हिलर असला ना, तुम्ही अख्खे 5 लोकांचं जीवन बदलू शकता. तेवढं मी प्रूव्ह करून देते तुम्हाला. चॅलेंज आहे, नक्कीच करू शकता. मुलांच्या अभ्यासापासून नोकरीपासूनचे इथे अफर्मेशन देऊन मुलांना मुलं झाले.
ज्या मुलाला 80% मिळाले त्याला 90% या रेकीच्या माध्यमातून हिलिंग करून अफर्मेशन देऊन झालंय. हँडिकॅप मुलगा ब्रेननी थोडा हे होता, मंद बुद्धीचा मुलगा होता, त्याला थोडं लिहायला वेळ लागत होता. त्या टीचर लोकांनी म्हटलं की हा एवढा वेळ एक्झामसाठी बसणार नाही, पण त्या आईने त्या मुलासाठी 3 महिने कंटिन्यू हिलिंग केलं. तो मुलगा तेवढा वेळ बसला बी, एक्झाम बी दिली आणि पास पण झाला. एवढा अनुभव रेकीमधला आहे. कॅन्सर सारखे आजार, मोठे लास्ट स्टेजचे आजार रेकीमधून बरे झाले आहेत. बाकी गोष्टी खूप नॉर्मल आहे. ही स्माइल क्रिएट करणं तर खूपच नॉर्मल आहे. आधीची मी अशी नव्हती, हसायची, मला हसायला यायचं, पण माझी प्लास्टिक स्माईल होती. आज मी जे हसते ना ते इनर लेवलवरून, माझं असणं महत्वाचं आहे एवढं मला माहित झालं. ठीक आहे. दुसरं उदाहरण सांगते तुम्हाला. एका फॉरेनमध्ये असलेल्या एका मुलाने आई वडिलांना लिहिलेलं पत्र. आई बाबा सांगा ना, तुम्ही मला इतके स्वप्न दाखवले, मला तुम्ही घराच्या बाहेर शिकायला पाठवलं, तुम्ही मला हॉस्टेलमध्ये टाकलं, मी लहानपणापासून तुम्ही मला हेच सांगितलं, बाळा तुला खूप मोठं व्हायचंय, तुला खूप शिकायचं आहे. असं करता करता तुम्ही मला तुमच्यापासून खूप दूर केलं. तेव्हा रात्री, बाळा तुला शिकायचंय, मोठं व्हायचंय, तुम्ही लहानपणी मला खूप दूर केलं ग आई. रात्री मी खूप घाबरायचो, अंधारात मला खूप भीती वाटायची, तुझी खूप आठवण यायची. पण आई बाबा तेव्हा तुम्ही माझ्या जवळच नव्हता. हळूहळू शिक्षण घ्यायला तुम्ही घर सोडायला लावलं मला, पुढचं शिक्षण घ्यायला मला राज्य सोडायला लावले, आणि नोकरी करायला तुम्ही मला देश सोडायला लावला. तुझी खूप आठवण यायची मला त्या हॉस्टेलमध्ये. कुठेतरी वाटायचं की तुझ्या कुशीत येऊन घट्ट मिठी मारावी, तुझ्या कुशीत येऊन कुठेतरी झोपावं. पण आई तू माझ्या जवळच नव्हती ग त्यावेळेला. मी या सुखासाठी, माझ्या या साथीसाठी मी बाहेर मित्र शोधत गेलो. हे प्रेम मी माझ्या मित्रांमध्ये शोधायला लागलो. एक दिवस नोकरी करून मी बाहेर देशामध्ये गेलो. आज माझी किती जरी इच्छा असली तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तुमची आठवण जरी आली तरी माझं मन सुद्धा तुमच्याजवळ येण्यासाठी होत नाही. कारण हे सगळं क्रिएट करायला कोणाच्या इच्छा आकांक्षा होत्या? आई आई वडिलांच्या होत्या. मग तुम्ही खूप मोठं, आता मुलांना तुम्ही कितीही मोठं करा, कितीही शिक्षण द्या, त्यांच्या त्या शिक्षणातून तुम्हाला सुख मिळतं की दुःख मिळतं याचं डिसिजन तुम्ही घ्या. कारण जोपर्यंत ते मुलं तुमच्या जवळ आहे तोपर्यंत खेळून घ्या, शिकून घ्या, आनंदाने राहा त्यांच्यासोबत, त्यांना वेळ द्या. पण आपण काय करतो, हा बी क्लास कर, तो बी क्लास कर, तो बी क्लास कर, त्याला इतकं बिझी करून टाकलाय की ना त्याला वेळ भेटत आपल्यासोबत आणि ना आपल्याला वेळ भेटत त्याच्यासोबत. ठीक आहे. म्हणून याच्यानंतर आपल्या मुलांना प्रेम करा. अशीच एक नागपूर शहरामध्ये झालेली गोष्ट सांगते. एक अधिकारी होते. त्या अधिकाऱ्यांना त्यांचं पण स्वप्न असत, बाळा मोठा हो, पुढे जा, शिक्षण कर. बाळ गेले, पण त्यांच्या लाईफमध्ये समोर त्यांचे जीवनसाथी आले. जीवनसाथी आल्यानंतर ते मुलं इतके बिझी झाले की आई वडिलांसोबत त्यांना दूर दूरपर्यंत काहीही संबंध होता नाही. पैसा, अमेरिकेला राहणं, बस याच गोष्टी महत्वाच्या होत्या. एक दिवस त्या मुलाची आई वारली म्हणून बाबा मुलांना, मोठ्या भावाला फोन करतो की बाळा आई वारली, तुला यावं लागेल. मोठा भाऊ लहान भावाला म्हणतो माझं जाणं जमणार नाही, मला कंपनीतून सुट्टी मिळत नाहीये, मी तुला काही पैसे सेंड करते, तू जा आणि आईची जी विधी आहे ती विधी करून घरी परत ये, पुन्हा परत ये. मुलगा 3 दिवसांनी फॉरेन मधून भारतामध्ये पोहोचतो. तोपर्यंत 3 दिवस आईचं प्रेत बर्फाच्या लादीमध्ये ठेवलेलं असतं. आणि 3 दिवसानंतर मुलगा जेव्हा घरी येतो तेव्हा आईची ती विधी केली जाते. त्यानंतर तो मुलगा बाबाला म्हणतो दुसऱ्या दिवशी की बाबा हे पैसे घ्या आणि ही जी शेवटची जी काही विधी आहे ती कोणाकडून करून घ्या, कारण मला सुट्टी नाहीये, मला जावं लागेल. त्या बाबावर किती खसली असेल. तेच बाबा म्हणते बाळ थांब थोडा वेळ. ते बाबा वर जातात 3ऱ्या मजल्यावर आणि तिथून काहीतरी एकदम पडल्यासारखा आवाज येतो. मुलगा त्या आवाजाच्या दिशेने धावत जातो, बघतो तर बाबांनी उडी मारली. त्यांच्या हातामध्ये एक सुंदर पत्र लिहिलेलं होतं, बाळा तुला पुढे येणं जमेल ना जमेल, आला आहे तर माझं पण अंत्यक्रिया करून जा, म्हणजे तुला समोर यायला मिळणार नाही, तर हे काम आताच करून जा. कुठल्या विचारामध्ये जगतो आपण बघा. त्याच मुलांना, ज्या मुलांसाठी तुम्ही जीवाचं रान करता, त्याच मुलांना तुमच्यासाठी शेवटी वेळ नसतो. याचा मतलब इथं कुठेही नाहीये की तुम्ही मुलांना लक्ष देऊ नका, शिकू नका, असा मतलब कुठेही नाहीये. फक्त महत्वाचं एवढंच आहे, कुठेतरी स्वतःसाठी जगले होते का तेव्हा ते आई बाबा, की फक्त मुलांसाठी जगत होते?
आज त्यांनी त्यांचं जीवन जगून घेतलं असतं तर त्यांना त्या दुःखामधून त्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला भरभरून पैसा, सगळ्यांचं सुख समाधान आयुष्यात पाहिजेच काय बघा. बंगला असला, कार असला, मुलं सर्व्हिसवर असले, आपण निरोगी आहे म्हणजे 80 वर्षाचं जगत आहे म्हणजे आपण निरोगी आहे म्हणजे याच्यापेक्षा आपल्याला पाहिजे काय. तरी बी तो व्यक्ती सुखी नाही राहत. माझ्या जीवनात खूप दुःख असं म्हणून आपलं जीवन जगतो ना. आणि साधारण माणूस तोच वेळेवर आणतो 2 टाइम खातो तरी पण तो खुश राहतो. फक्त इथं क्रिएट करायचंय मला जगायचं कसं आहे. ठीक आहे. आता कितीतरी कारण बघा एक गोष्ट सांगते मुलांच्या शिक्षणावरून आली आहे म्हणून. आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो डॉक्टरकडे तर 50% बी डॉक्टर बनलाय आणि 100% बी डॉक्टर बनलाय हे सगळ्यांना माहित असतं. नक्की ना? माहित असते. पण जेव्हा आपण त्या व्यक्तीजवळ जातो त्याला म्हणतो का तुझं सर्टिफिकेट दाखव तेव्हाच मी चेक करीन. म्हणतो का? हिंमत तरी आहे का तुमची? म्हणून पाहिजे तर एक वेळा हिंमत आहे का तुमची त्या व्यक्तीला म्हणायची की बाबा तुला सर्टिफिकेट दाखव मी तेव्हाच तुझ्याजवळ चेक करेन. सांगायचं एवढं आहे की 50% घेऊन पण डॉक्टर बनलाय, 100 घेऊन पण डॉक्टर बनलाय. ज्याला जे बनायचंय तो तेच बनतो. म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं. बॅकग्राऊंड साऊंड कोणाचं आहे तर मला थोडं म्यूट करा. म्हणून जास्त टेन्शन घेऊन जगायचं नाही. ज्याला जे बनायचंय तो ते बनतोच. लक्ष द्या, नक्की लक्ष द्यायचंय मुलांवर. पण एवढं ओझं नका देऊ की तो तुम्हाला विसरून जाईल त्या ओझ्यामध्ये. तो तुमच्या भविष्यामध्ये कामीच पडणार नाही. तुमच्यासोबत त्याचा आणि तुमचा काहीच रिश्ता राहणार नाही. एवढं करायचं नाही. ठीक आहे. आपण अच्छा माझ्या सगळ्या बहिणीसाठी एक सुंदर उदाहरण सांगते. आपण सगळ्यात जास्त नाराज केव्हा होतो सांगा. कोणाजवळ आहे का आन्सर याचं? कुणाजवळ आन्सर आहे का? हो अनम्यूट करा रश्मी मॅडम. एखादी वस्तू मनासारखी नाही भेटली. हा अनम्यूट करा. माहिती नाही? थोडं 1 मिनिट थांब जा. हा बघा आपण सगळ्यात जास्त नाराज केव्हा होतो ते सांगते मी तुम्हाला. आपली अॅनिव्हर्सरी आपले हसबंड विसरले, आपला बर्थडे फक्त आपला, आपली मुलं गेलं साईडला. आपले हसबंड आपली अॅनिव्हर्सरी विसरले, आपला बर्थडे विसरले तर सगळ्यात जास्त राग येते आपल्याला त्या दिवशी. येतो ना? पण माहितीये तुम्हाला तोच दिवस सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. त्या दिवशी एवढ्या सुंदर आठवणी तुम्ही कलेक्ट करून ठेवू शकता की आयुष्यभर बघू शकता त्या आठवणी. बघू शकता ना? पण माझे मिस्टर अरे विसरले असाल कुठलं तरी काम असेल, ते काम डोक्यामध्ये असेल तर विसरले असेल कदाचित. आपला बर्थडे सेलिब्रेट करण्याचा अधिकार आपल्याला पाहिजे की नाही पाहिजे? तो अधिकार तुम्ही दुसऱ्याला का दिला? तुम्ही करा तुमचा बर्थडे सेलिब्रेट, तुमच्या मुलांचा करा, हसबंडचा करा, तुम्ही द्या स्वतःला गिफ्ट. घरात पाहुणे आले तर भाजी बनवण्याचा अधिकार आपल्यालाच आहे. चिकन बनवायचंय, मटण बनवायचंय, अंडे बनवायचे. आपणच डिसाईड करतो काय बनवायचंय त्या पाहुण्यासाठी. तर मग आपल्या बर्थडेला आपल्याला काय करायचंय आपल्यासाठी हे आपल्याला माहित असलं पाहिजे की नाही पाहिजे? तेव्हा विचार करायचा का? नाही ना. मग आपल्याला देऊन द्यायचं गिफ्ट, नाराज होऊन बसायचं नाही. मनाचं फोन लावून लवकर या बर्थडे अॅनिव्हर्सरी जायचंय बाहेर अधिकारानं म्हणायचं. आणि जायचं बाहेर छान छान फोटो काढायच्या, आठवणी कलेक्ट करायच्या. त्या अख्ख्या वर्षातून येणाऱ्या एका दिवसामध्ये खूप वर्षभराच्या आठवणी कलेक्ट करू शकता तुम्ही. त्याला तिथे रागाने नाराज होऊन बसून त्या आठवणीला हे नाही करायचं, डिस्टर्ब हे नाही करायचं. त्यांना आठवणीला कलेक्ट करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायच्या. इथून पुढे नाराज व्हायचं नाही. स्वतःला गिफ्ट द्यायचा, स्वतःला साडी कपडे घेण्याचा अधिकार आपल्यालाच आहे. मुलांना काय घ्यायचं ना हसबंडने काय घातलं पाहिजे तो बी अधिकार आपणच घेतलाय घेतलाय ना. म्हणून अॅनिव्हर्सरी बर्थडेला आपल्याला काय पाहिजे तो बी अधिकार आपण आपल्याच जवळ ठेवायचा, कोणाला द्यायचा नाही. मी आत्ताच सांगते, मी मगाशी बी सांगितलं, आपलं चॅनल आपणच चालवायचं, आपलं रिमोट आपल्याजवळ ठेवायचं. टीव्हीवर एवढे जेवढे ऍक्टर येतात ना जे प्रसिद्ध आहे पूर्ण भारतामध्ये त्या ऍक्टरला आपण चालवतो. आता हिला नाही हिला बघते त्यांना आपण चालवतो. कळलं? म्हणजे आपलं रिमोट दुसऱ्याजवळ द्यायचं नाही. मला हसायचं आहे आता आपलं चॅनल चालवायचं. मीच हसण्याच आता मी खुशच राहील. माझं जीवन माझ्याजवळ. ते रिमोट ठेवा, नेहमी ठेवायचं पर्समध्ये. इमॅजिन करायचं रिमोट आहे, राग आला, मनात काही उदासी आली तर फटकन अशी बटन घ्यायचं, काढायचं, इमॅजिन करायचं, काढायचं आणि एक बटन अशी दाबून द्यायची आणि लगेच स्माइल इमोजी पाठवलाच आहे मी तुम्हाला, त्याला प्रेझेंट करून ठेवायचंय असं. हा असं ठेवायचं असतं. तो जसा हसतो ना तसंच हसायचंय नेहमी. ठीक आहे. आता सांगा मॅडम मला एक गोष्ट, इथली सर्व्हिसिंग केली का कधी कोणी? कोणी केली सर्व्हिसिंग सांगा.
आता कशी करायची ते पण सांगते. केली का कोणी सर्व्हिसिंग एवढ्या वर्षापासून? पोचा लावता रोज, भांडी बी घासता रोज, कपडे तर धुवाच लागते, देवपूजा बी करतो आपण. कार आहे, कारची सर्व्हिसिंग केली नाही तर ती आपल्याला फिरायला नेणार नाही, घरीच उभी राहील. स्कूटी आहे, मार्केटमध्ये जायलाच भेटणार नाही सर्व्हिसिंग नाही करू तर, कारण ती चालणार नाही, आवाज करण. आणि आपल्याला आपला आवाज केली स्कूटी आपल्याला आवडत नाही, म्हणून सर्व्हिसिंग करावंच लागते. इथली सर्व्हिसिंग केली का? कुणीतरी तुम्हाला 10 वर्षा पहिले लहानपणी कुणीतरी काही बोललं, त्याचे जे शब्द, त्याचे त्या व्यक्ती इथं जो फिट करून ठेवला तुम्ही, ठेवला ना? करायचा होता का? ते शब्द त्या व्यक्तीला फिट करून ठेवला, त्याने त्रास कोणाला झाला? त्याला काढणं बाहेर कुणाचं काम होतं? तुमचं काम होतं. त्याला बाहेर काढायचं होतं, नक्की काढायचंच होतं. आता मग हे कसं काढायचं? ती मगाशी सांगितली टेक्निक मी. लिहा. व्यक्ती आहे, जो कोणी व्यक्ती आहे त्याचे शब्द आहे, जसा राग येताच तुमची बीपी वाढते, हा हा असं ते बीपी वाढले की, तो व्यक्ती आठवता. तू त्याच्या घरी मस्त एन्जॉय करत असाल, तो कदाचित हॉटेलमध्ये जाऊन जेवण करत असेल, पण त्याची आठवण येताच तुमचा बीपी वाढते इथे. त्यापेक्षा लिहा आणि त्याला सरळ जाळा. हे बेस्ट सोल्युशन आहे. म्हणून इथली सर्व्हिसिंग करायची. का बरं करायची? का करायची? कारण डस्टबिन मध्ये जेव्हा तुम्ही कचरा टाकता, त्या डस्टबिन मधला कचरा कधीपर्यंत बाहेर येत नाही? जोपर्यंत ती बकेट भरणार नाही. एकदा जर बकेट भरली तर तोच कचरा असा बाहेर येतो, फ्लो होतो. आणि तरी पण तुमची इच्छा नाहीये तो डस्टबिन मधला कचरा फेकायची, तर दुर्गंध देतो ना. त्याचप्रमाणे एवढ्या वर्षापासून इथं भरून ठेवलेलं जे काही व्यक्ती आहे, शब्द आहे, तणाव, चिंता, डिप्रेशन, जे काही आहे ना, त्याला लिहा आणि जाळा. कारण हे जर तुम्ही बाहेर काढलं नाही तर बीपी, शुगर, कॅन्सर 100% हाच डिसऑर्डर आहे होण्याचा. हा होतो म्हणजे होतो ना. खूप लोकांनी, मी नाही, सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. वाचा जरा, मी पण वाचूनच आली. म्हणून आजपासून सगळं लिहायचं. आणि माझ्याजवळ इथे प्रेझेंट असलेल्या माझ्या सर्व व्यक्ती, ते माझे स्टुडंट लिहितात आणि त्यांना रिझल्ट पण आलेला आहे तो चेहऱ्यावर. कुणाचंही टेन्शन घ्यायचं नाही. कधी कधी काय असतं ना माहितीये का, एखाद्या व्यक्तीसाठी आपण खूप काही करतो आणि तो व्यक्ती अचानक आपल्याला असा म्हणजे हे करून जातो ना, एकाप्रमाणे जसं म्हणतं ना, त्या कुत्र्याला हाकलतो आपण दरवाजा समोरून, त्याप्रमाणे करून जातो तो व्यक्ती. पण कदाचित एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा सगळा कर्मा बॉन्डिंग असतो. आपण कोणालाही सहज मिळत नाही. तुम्ही मला सहज नाही मिळाले. कुठेतरी मी पण काहीतरी आली असन तुमच्या क्लासमध्ये, तुम्ही माझे टीचर असाल, प्रायमरीचे असाल किंवा कॉलेजचे लेक्चर असेल ना कोणीतरी. कुणीही कुणाला असं मिळत नाही. जे काही न करता वाट्याला येतं ना, ते कर्म आहे. बरे, मी तर खूप चांगली आहे, माझा स्वभाव तर खूप चांगला आहे, मग माझ्या वाट्याला हे का? नक्की म्हणता ना, हे जे वाट्याला येतं ना, हे कर्म आहे. म्हणून लिहा, फाडा, जाळा. ठीक आहे. आजच्या विषयी जर कोणाला प्रश्न असेल तर विचारा. 2 मिनिटं देते मी. विमानाला असं नाही उडू द्यायचं, विमानाला स्टेबल करायचं. आणि स्टेबल जिथे विमान झाला तिथे आपल्याला क्लास समजला, आणि विमान उडलं तर उद्या पुन्हा रिपीट करायला लागतं हे सेशन. कोणाला काही प्रश्न आहे? नवीन लोकांना विचारा. रश्मी मॅडम, काही प्रश्न? काही लोकांनी व्हिडिओ ऑफ केले, म्हणजे तुमच्यापर्यंत मी पोहोचलीच नाही. 100% पोहोचली नाही. आवाज जरी ऐकला तरी एनर्जी कनेक्ट होत नाही. ठीक आहे, काही प्रश्न नाही? चला, याच वेळेवर पुन्हा भेटूया, याच ऊर्जांसोबत. तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य भरभरून हा ईश्वर देव, हीच मी ब्रह्मांड चरणी प्रार्थना करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. उद्या याच वेळेवर क्लास होईल. थँक्यू सो मच.